नमस्ते. वसंत व्याख्यानमालेच्या 149व्या ज्ञानसत्रातील आजच्या सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यानासाठी आपण सर्व उपस्थित आहात. सर्व उपस्थितांचं मी हार्दिक स्वागत करते. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या व्याख्यानमालेत आजचा विषय आहे विश्वमानव रवींद्रनाथ टागोर आणि व्याख्याते आहेत श्रीयुत प्रदीप कुलकर्णी. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया. आजचे व्याख्याते प्रदीप कुलकर्णी यांनी वरंगळ येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून 1974 साली धातुशास्त्र विषयात इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. 1974 ते 84 या कालावधीमध्ये मुकुंद आर्यन अँड स्टील या कंपनीमध्ये ते कार्यरत होते. 1984 सालापासून सॉफ्टवेअर क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आणि पुढील जवळजवळ 24 वर्ष या क्षेत्रात त्यांनी प्रथितयश संस्थांमधून वरिष्ठ पदं भूषवलेली आहेत. साहित्य, संगीत, विनोद आणि विज्ञान या विषयांची यांना लहानपणापासून विशेष आवड. यापैकी यांनी 4 पुस्तकं प्रकाशित यांची केलेली असून त्यांच्या शोधयोग या पुस्तकाला 2008 सालचा पुणे मराठी ग्रंथालयाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. शेक्सपियर आणि त्याचा नाट्यसंसार तसंच आजच्या व्याख्यानाचा विषय असणाऱ्या अर्थात रवींद्रनाथ टागोर, विश्वमानव रवींद्रनाथ टागोर या विषयावर या 2 पुस्तकांचं वाटचाल प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ती लवकरच प्रकाशित होतील. मगाशी आपण पाहिलं की सगळी तयारी करूनसुद्धा एक साधा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नव्हता तर काय खटपट होत होती. पण आज आपल्याला असे व्याख्याते लाभलेले आहेत जे साक्षात रवींद्रनाथांचा आवाज आपल्यापर्यंत पोचवणार आहेत. मी त्यांना नम्र विनंती करते त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. Are you ready to uncover the stories that shape our world? To dive deep into the world of news reporting and storytelling, welcome to TMV's journalism course, your gateway to the dynamic world of media and communication. With an enriching history in the field of journalism for more than 18 years, our course is designed to equip you with the skills and knowledge needed to thrive in today's media landscape. From news writing in print media to investigative reporting in broadcast media, from multimedia storytelling to digital journalism, we cover it all. I've always been passionate about storytelling and making a difference. That is why I enrolled in the journalism course. Through hands-on projects, real-world simulations, and mentorship from industry professionals, you'll gain practical experience and build a portfolio that showcases your talents. Whether you're an aspiring journalist, communications professional, or simply someone with a passion for storytelling, our journalism course offers a pathway to success in the ever-evolving world of media. With the rapid evolution of media, I knew I needed to stay ahead of the curve. This course offers the latest insights and techniques in journalism. Join us on this exciting journey and unleash your potential as a journalist. Enroll now and start shaping the narratives of tomorrow. तर मित्रहो, वसंत व्याख्यानमालेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर गीताली टिळक यांनी मला रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी बोलण्यासाठी इथं आमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. टागोरांचा विषय निघाला की बहुसंख्य मराठी लोकांना एवढंच माहिती असतं की त्यांनी शांतिनिकेतन विद्यालय स्थापन केलं जिथं निसर्गाच्या मुक्त वातावरणात मुलं शिकतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला नोबेल पारितोषिक मिळालं. या 2च गोष्टी माहिती असतात. फारच झालं तर रवींद्रनाथ टागोरांनी जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत लिहिलं हे काही जणांना माहिती असतं, पण या पलीकडे काही कोणाला माहिती नसते. तर नुकतंच मी रवींद्रनाथ टागोरांवर सुमारे 400 पानी पुस्तक लिहून पूर्ण केलेलं आहे. ते आता डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होईल अशी माझी आशा आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने मी सुमारे 40 इंग्रजी आणि मराठी पुस्तकं वाचली. त्यातनं रवींद्रनाथांचा अनेक अज्ञात पैलू माझ्या लक्षात आले आणि माणूस किती मोठा होता हे माझ्या लक्षात आलं. आणि एवढ्या मोठ्या माणसाच्या सहवासात आपण कधी आलो नाही. सहवासात म्हणजे प्रत्यक्ष सहवास नाही, पण त्यांच्या साहित्याचा सहवासात कधी आलो नाही याचं मला वैषम्य वाटलं, खंत वाटली. पण हे पुस्तक लिहून ती खंत थोडीफार कमी करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
पण हे पुस्तक लिहिल्यानंतरसुद्धा रवींद्रनाथ टागोर मला संपूर्णपणे समजले, तसं माझा मुळी जवळ नाही. ते व्यक्तिमत्व इतकं अफाट होतं, व्यक्तिमत्वाला इतके जबरदस्त पैलू होते आणि साहित्याचा आवाकाही इतका मोठा होता की रवींद्रनाथांना समजून घेणं हीच मुळी अवघड गोष्ट आहे. पण ठीक आहे, टागोर घराण्याचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची भावंडं त्यांच्याविषयी मी नंतर बोलेन. म्हणजे संपूर्ण टागोर घराण्याला सांस्कृतिक आणि आर्थिक समृद्धीचा वारसा होता आणि पुरोगामी विचारांचा देखील वारसा होता. तर त्यांची सांस्कृतिक समृद्धी, आर्थिक समृद्धी आणि पुरोगामी विचार यांचं मूळ किंवा यांची गंगोत्री नेमकी कुठे आहे याचा शोध घ्यायचा झाला तर मला रवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांच्याविषयी बोलावं लागेल आणि त्यानंतर रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ यांच्याविषयी थोडंसं बोलावं लागेल. त्यामुळे सुरुवातीची 10 ते 15 मिनटं या दोघांविषयी बोलून मग मी नंतर रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनपटाचा तुम्हाला परिचय करून देईन. मी सुमारे 1.25 तास बोलणार आहे, ही धमकी नाही, पण तुम्हाला वेळेची कल्पना असावी म्हणून मी सांगितलं. आता रवींद्रनाथ टागोर यांचा आजोबा मी जे द्वारकानाथ टागोर म्हटलं, त्यांचा जन्म 1794चा आणि त्यांचा मृत्यू 1846 साली लंडनमध्ये झाला. तर द्वारकानाथ हे जात्याच हुशार होते आणि हरहुन्नरी होते. तर त्यांनी शालेय शिक्षण त्यांचं काही फारसं झालं नाही, पण त्यांनी व्यासंगी शिक्षक नेमून त्यांनी अनेक गोष्टी समजून घेतल्या आणि त्याच्या बळावर त्यांनी त्यांचं कार्यकर्तृत्व गाजवलं. म्हणजे उदाहरणार्थ बंगाली तर त्यांची मातृभाषा होती, पण त्याखेरीज त्यांनी इंग्रजी, संस्कृत, अरेबिक आणि पर्शियन या भाषा ते शिकले. नुसत्या भाषा शिकल्याच नाही तर त्या भाषेतलं वाङ्मय ते वाचू शकत असायचे आणि त्या त्या देशातल्या संस्कृतींचा पगडासुद्धा त्यांच्यावर बसला होता. त्यामुळे ही जी सांस्कृतिक समृद्धी आली त्याची सुरुवात कुठेतरी देवेंद्रनाथ द्वारकानाथांपासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर हे सगळे झाल्यानंतर द्वारकानाथ जे मोठे झाले आणि त्यांनी व्यवसायात पडले. त्यांनी त्या काळात इंग्रजांची राजवट होती आपल्याला माहिती आहे. त्यांनी इंग्रजांबरोबर व्यवसाय करायला सुरुवात केली. म्हणजे भारतातले चहा, मसाले, साखर, तंबाखू, अफू या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्यात करायला सुरुवात केली. ते ईस्ट इंडिया कंपनीचे महसूल एजंटसुद्धा होते. तर आणि त्यांनी एक कोळशाची खाण पण विकत घेतली, भली मोठी खाण. त्या खाणीतनं निघणारा कोळसासुद्धा ते निर्यात करायचे. त्यामुळे या सगळ्या व्यवसायातनं द्वारकानाथ टागोरांना अफाट संपत्ती मिळाली. म्हणजे त्या संपत्तीची आपण कल्पना करू शकत नाही इतकी अफाट संपत्ती त्यांना मिळाली. तर हे आर्थिक समृद्धीचं जे स्रोत मी मगाशी म्हणालो तो हा आहे. आणि मगाशी हे मी सांगितलं की त्यांचा विविध संस्कृतींचा त्यांचा अभ्यास होता, विविध भाषांचा अभ्यास होता, त्या भाषेतल्या वाङ्मयाशी त्यांचा परिचय होता. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसासुद्धा पुढच्या पिढ्यांकडे आला. तो द्वारकानाथ टागोर हे इंग्लंडला जेव्हा गेले होते म्हणजे 1844 साली आणि दुसऱ्यांदा गेले ते 1846 साली. तर पहिल्यांदा जेव्हा ते इंग्लंडला गेले तोपर्यंत त्यांची ख्याती इंग्लंडमध्ये पसरलेली होती. कारण द्वारकानाथ टागोर हे काही नुसते पैसे मिळवणारे नव्हते किंवा नुसते व्यवसाय करणारे नव्हते, तर त्यांनी सामाजिक कार्यातसुद्धा फार मोठं कार्य केलं होतं. म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल पण कलकत्त्यातलं हिंदू कॉलेज त्यांनी स्थापन केलं जे आता प्रेसिडेन्सी कॉलेज म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर त्यांनी ती कलकत्त्यातली नॅशनल लायब्ररी स्थापन केली, तीही आजपर्यंत मोठी लायब्ररी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय कॉलेज काढलं आणि मुलांनी वैद्यकीय शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न केले. या कॉलेजात प्रवेश घेणाऱ्या गरीब मुलांना ते स्कॉलरशिप देत असत. म्हणजे नुसतेच पैसे मिळवले आणि चेन केली आणि चंगळ केली असं नाही. तसं सामाजिक कार्याचा जो एक वारसा मी रवींद्रनाथांपर्यंत पाहतो तो द्वारकानाथांपासूनच सुरू झालेला होता. हे मला सांगायला आनंद होतो. दुसरी गोष्ट अशी की आर्थिक समृद्धीबद्दल सांगितलं, सांस्कृतिक समृद्धीबद्दल सांगितलं, पुरोगामी विचारांबद्दल सांगितलं पाहिजे. तर द्वारकानाथ यांचा त्या काळचे प्रसिद्ध समाजसुधारक आपल्या सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे, राजा राममोहन रॉय हे त्यांचे जिवलग मित्र होते. आणि या दोघांनी मिळून 1828 साली ब्राह्मो सभा स्थापन केली. त्या ब्राह्मो सभेचे विचार खूप पुरोगामी होते. माझ्या डोळ्यावर उजेड होतो खूप, तर उजेड जरा कमी करा प्लीज. तर ब्राह्मो सभेची त्यांनी स्थापना केली. तर ब्राह्मो सभेचे विचार पुरोगामी कुठल्या दृष्टीने होते ते मी सांगतो. इथल्या लोकांना कधी पटतील पटणार नाहीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सतीची प्रथा बंद केली, त्यानंतर केशवपनाची प्रथा बंद केली आणि त्यानंतर जातीव्यवस्थेवर त्यांचा विश्वास नव्हता. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि पुरोगामी विचार या अर्थाने मी म्हणतो की त्यांचा एकेश्वरवादी होते ते. याचं कारण असं की या विश्वाचं नियंत्रण करणारी कुठली तरी उच्च शक्ती आहे आणि ती उच्च शक्ती म्हणजे ईश्वर, इथपर्यंतच त्यांचा विश्वास होता. पण ते ईश्वर म्हणजे एक अमुक व्यक्ती, तमुक व्यक्ती, रामकृष्ण असं काही नव्हतं. एक उच्च शक्ती आहे आणि त्याच्यावर आपलाही आज विश्वास आहे की विश्वाचं कसं काय चालतं आहे सगळं.
कुठलीही कुरकुर न करता जे विश्व चाललेलं असतं, चंद्र सूर्य तारे पृथ्वी सगळे व्यवस्थित फिरत असतात, सृष्टी व्यवस्थित चाललेली असते, तर कसं काय चाललं, हे विश्व मुळात निर्माण कसं झालं, इथपासून आपले आपले प्रश्न आहेत. विज्ञानाने याला काही उत्तर दिलेली आहेत. म्हणजे जयंत नारळीकरांनी स्टेडी स्टेटचा एक सिद्धांत मांडला होता, त्याच्या आधी बिग बँगचा सिद्धांत कोणीतरी मांडला होता. त्यामुळे विश्व कसं निर्माण झालं याबद्दल विज्ञानाने प्रयत्न केलेले आहेत, परंतु आजही त्यावर एकमत नाही आहे. हे विश्व कसं निर्माण झालं याच्यापासूनच प्रश्न निर्माण होतो. तर या सगळ्याचं ब्राह्मो समाजाने असं विचार केला, कुठली का ती उच्च शक्ती असे ना, उच्च शक्ती एवढं खरं आणि त्याला आपण ईश्वर म्हणूया. पण ईश्वर म्हटलं की त्याच्यानंतर जे देवपूजा किंवा कर्मकांड या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना अजिबात मान्य नव्हत्या, किंबहुना मूर्तीपूजेला त्यांचा संपूर्णपणे विरोध होता. तर हे ब्राह्मो समाजाच्या विचारांचा द्वारकानाथांवर पगडा पडला आणि त्यांच्यावर पगडा पडल्यामुळे त्यांचा मुलगा देवेंद्रनाथ आणि त्यांचं कुटुंब रवींद्रनाथांचं या सगळ्यांवरच पगडा पडला. त्यामुळे ही आर्थिक समृद्धी आणि पुरोगामी विचार हा सगळा वारसा त्यांना द्वारकानाथांकडून मिळाला असं म्हणायला हरकत नाही. द्वारकानाथांचं आणखीन एक मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो ते असं की ते जेव्हा इंग्लंडला गेले तेव्हा त्यांची प्रसिद्धी मी मगाशी सांगितलं पसरलेली होती की अतिशय दानशूर माणूस, अतिशय अफाट श्रीमंत माणूस आणि मुख्य म्हणजे इंग्रजांशी व्यवसाय करत असल्यामुळे सुद्धा त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली असावी. ते त्यांना प्रिन्स द्वारकानाथ असं म्हणायचे, अशी त्यांची ख्याती होती. प्रिन्स द्वारकानाथ असे इंग्रज लोक म्हणायचे. आणि एकदा तर व्हिक्टोरिया राणीने त्यांना घरी म्हणजे राजवाड्यात जेवायला बोलवलेलं होतं. एवढंच नाही तर इंग्लिश सैन्याची पहाणी करण्याकरता राणी व्हिक्टोरिया बाहेर पडली तेव्हा त्यांनी द्वारकानाथांना बरोबर घेतलं होतं. म्हणजे हा फार मोठा बहुमान व्हिक्टोरिया राणीने त्यांना दिला होता. तर द्वारकानाथ जेव्हा युरोपमध्ये फिरायचं वेगवेगळ्या शहरांमध्ये तेव्हा ते एकदा पॅरिसमध्ये गेले असताना त्यावेळेला लुई फिलिप हा राजा होता. तर द्वारकानाथांनी त्या लुई फिलिप राजाला आणि त्यांच्या सर्व दरबारी मंडळींना मोठी शाही मेजवानी दिली. म्हणजे राजांनी यांना देण्याच्या ऐवजी यांनीच राजाला शाही मेजवानी दिली. म्हणजे श्रीमंती किती असू शकेल याची आपल्याला कल्पना येते. या श्रीमंतीतून मग द्वारकानाथांनी आपले व्यवसाय वाढवत नेले. त्यांनी बंगाल, ओरिसा, बिहार या ठिकाणी शेकडो एकर जमीन विकत घेतली. 1846 साली मग त्यांचा लंडनमध्ये गेलेले असताना मृत्यू झाला. तर द्वारकानाथांना त्यांचा मुलगा म्हणजे देवेंद्रनाथ, त्यांना 5 मुलं होती द्वारकानाथांना, त्यातला मोठा मुलगा म्हणजे देवेंद्रनाथ. मी इतर भावांविषयी बोलत नाही कारण देवेंद्रनाथांचा मुलगा म्हणजे रवींद्रनाथ आणि त्यांचं इतर कुटुंब, त्यामुळे आपण फक्त देवेंद्रनाथांविषयी बोलूया. देवेंद्रनाथ हे वडील अतिशय श्रीमंत असल्यामुळे म्हणजे द्वारकानाथ श्रीमंत असल्यामुळे वयाच्या 20पर्यंत अत्यंत ऐशारामात श्रीमंतीत आणि चंगळ करण्यात त्यांचं आयुष्य गेलं. म्हणजे ज्याला आपण खुशाल चेंडू म्हणतो अशा तऱ्हेचा देवेंद्रनाथ मुलगा होता. पण 20व्या वर्षी अशा काही घटना घडल्या. एक तर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता, ही गोष्ट खरीच आहे. आणि शिवाय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्या मी पुस्तकात माझं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विचारात आमूलाग्र परिवर्तन झालं आणि सगळ्या श्रीमंती, ऐशाराम, थाटमाट, डामडौल या सगळ्याचा त्यांना विरक्ती आली. नाही, नको, याच्यात काय अर्थ नाही असं त्यांना वाटलं. आणि एकूणच भौतिक संपत्ती किंवा भौतिक सुख यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानार्जन करावं, महाभारत आणि उपनिषदं वाचावीत, त्यानंतर आधुनिक ज्ञानविज्ञानाचा परिचय करून घ्यावा, त्यानंतर ध्यान करावं, तपश्चर्या करावी आणि अशी त्यांची आवड होती. तर ही आवड निवड त्यांनी आयुष्यभर जोपासली. म्हणजे ते दरवर्षी हिमालयात 3-4 महिने तरी जात आणि तिथे ध्यान करत असत. तर ही सगळी जी आवड आहे, अर्थात उत्पन्नाचा स्रोत म्हणजे फक्त जमीनदारी होता, त्यामुळे त्यांच्या घरची जमीनदारीसुद्धा ते पाहत होते. पण असे ते देवेंद्रनाथ होते. या देवेंद्रनाथांना 14 अपत्य झाली. त्यातलं शेवटचं म्हणजे 14वं अपत्य म्हणजे रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे भाऊ बहीण यांच्याविषयी मी पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. पण 2-3 भावांविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. याचं कारण असं की या भावांचा रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या जडणघडणीवर त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्यातले द्विजेंद्रनाथ हे रवींद्रनाथांचे जे सगळ्यात मोठे भाऊ होते ते तत्त्वज्ञ होते, गणितज्ञ होते, संगीतकार होते आणि कवी होते. त्यांचं स्वप्नप्रयाण नावाचं काव्य खूप गाजलं आणि अगदी उतार वयातसुद्धा ते गणितातली अवघड गणितं सोडवत बसलेलं असं तत्त्वज्ञानाचा विचार करत. तर या अर्थाने एखादा ऋषी माणूस जसा असावा तसेच होते देवेंद्रनाथ. दुसरं देवेंद्रनाथ जे होते त्यांचा अशा तऱ्हेचं आयुष्य गेलं म्हणजे रवींद्रनाथांचे वडील, त्यामुळे त्यांना महर्षी देवेंद्रनाथ असं म्हणत असत. म्हणजे एका बाजूला प्रिन्स द्वारकानाथ आणि त्यांचा मुलगा महर्षी देवेंद्रनाथ. त्यामुळे दोघांच्या विचारात, आचारात आणि एकूण आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात
किती अंतर होतं याची आपल्याला कल्पना येईल. तर द्विजेंद्रनाथांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सत्येंद्रनाथ नावाचा आणखी एक त्याचा भाऊ होता. आता मोठा भाऊ म्हणण्यात आता सगळेच भाऊ त्यांच्यापेक्षा मोठे होते. तर सत्येंद्रनाथ नावाचा जो भाऊ होता तो भारतातला पहिला ICS. त्यामुळे त्यांना ही पदवी मिळाल्यानंतर भारतात आणि इंग्लंडमध्ये वरिष्ठ पदांवर अनेक वेळा काम करायला मिळालं. त्यामुळे ते कलकत्त्यात फारसे नसायचे, ते बाहेर हिंडतच असायचे. ते त्यांची बायको, त्यांची मुलं हे सगळे आधुनिक पद्धतीने जगत होते. नंतर तिसरा जो भाऊ होता ज्योतिरिंद्रनाथ, ते ज्योतिरिंद्रनाथ हे नाटककार होते, त्यानंतर अभिनेते होते, दिग्दर्शक होते. तर त्यांची नाटकंसुद्धा त्या काळात बंगालमध्ये खूप चांगली चालत असत. तर असे ज्योतिरिंद्रनाथ. आणि रवींद्रनाथ तर काय प्रतिभेचं अलौकिक देणं घेऊनच जन्माला आलं. तर रवींद्रनाथांबद्दल मी नंतर सविस्तर बोलेन. पण अशा घरात रवींद्रनाथांचा जन्म झाला. तर हे सगळं टागोर कुटुंब एका संकुचित डबक्यात न जगता सांस्कृतिक प्रवाहाच्या महासागरात वाढलं. त्या महासागरात आपलं पोहणं वगैरे आपल्या दृष्टीने अवघडच होतं, पण त्याच्या काठावर सुद्धा आपण बसू शकलो नाही याचं मला नेहमी वाईट वाटत आलं. पण आता तर का होईना रवींद्रनाथांबद्दल समजून घ्यावं, त्यांच्याबद्दल लिहावं असं वाटलं. याचं मला जरा बरं वाटतं. तर मी आता रवींद्रनाथांकडे वळतो की रवींद्रनाथ त्यांचं शालेय शिक्षण वयाच्या 7व्या वर्षापासून सुरू झालं असलं तरी वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांना घरी शिक्षक नेमून शिकवलं जात असे. याचं कारण असं की आपल्या मुलांना सगळ्या जगाची माहिती पाहिजे, वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान पाहिजे. हा ज्ञानार्जन करण्याचा जो वसा होता तो टागोर कुटुंबात असल्यामुळे सगळेच भाऊ उच्च शिक्षित, सगळेच प्रतिभावंत, सगळेच बुद्धिमान. मी नेहमी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा किंवा प्रतिभा याच्यामध्ये नेहमी फरक करतो. बुद्धिमान माणसं अशी असतात की जे अभ्यास करून कुठलाही अवघड विषय आत्मसात करू शकतात. पण प्रतिभाशाली माणसं जी असतात ते सृजनशील असतात, म्हणजे क्रिएटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये. ते सगळे भाऊ जर तुम्ही पाहिलं, त्यांचं आयुष्य पाहिलं, त्यांचं चरित्र जर वाचलं, तुमच्या लक्षात येईल, विशेषतः रवींद्रनाथ त्यांच्याविषयी आज आपण बोलतो आहे की सगळी सृजनशील मंडळी होती. त्यांनी अनेक गोष्टी निर्माण केल्या, म्हणजे साहित्य निर्माण केलं, इतर क्षेत्रातसुद्धा अनेक त्यांची निर्मिती आपल्याला दिसून येते, ज्याविषयी मी नंतर बोलीन. तर असं एक कुटुंब होतं. तर ते द्वारकानाथांपासूनच टागोर कुटुंब कलकत्त्यातल्या ठाकूरबाडी या निवासस्थानी राहत असे. तर त्याची मी तुम्हाला स्लाईड दाखवतो. हे द्वारकानाथ टागोर म्हणजे कसे होते साधारण तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी त्यांचा फोटो टाकलेला आहे. हे कलकत्त्यातलं टागोरांचं निवासस्थान हे ठाकूरबाडी या नावाने ओळखलं जातं. ठाकूरबाडी याचा अर्थ खरं ठाकूरवाडी, पण बंगालीमध्ये वचा ब होतो आणि खरं म्हणजे अचा अ होतो. तर रवींद्रनाथसुद्धा त्याचं नाव लिहिताना रवींद्रनाथ लिहायचे, RAB. आणि त्यांचा उच्चार करताना सुद्धा तो आपण रवींद्रनाथ म्हणतो, पण बंगाली लोक रॉबिंद्रनाथ असं त्यांचा उच्चार करतात. त्यामुळं अचा आ आणि वचं ब ही बंगाली भाषेची दोन प्रमुख वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण लहान मुलांशी जसं लाडं बोलतो, काय झालं माझ्या बालाला, त्यांनी कोणी मारलं वगैरे, अशी बंगाली भाषा आहे. अतिशय गोड भाषा आहे. तर असं ते सगळं बंगाली भाषा आहे. तर रवींद्रनाथांचं शिक्षण मी तुम्हाला म्हणालो, त्याच्यात एक गोष्ट सांगायला पाहिजे की टागोरांचं खरं आडनाव ठाकूर, म्हणजे ठाकूरबाडी हा शब्द तिथनं आलेला आहे. तर पण टागोर कसं काय झालं, तर द्वारकानाथ जेव्हा त्यांचा इंग्रजांबरोबर व्यवसाय चालत असे तेव्हा इंग्रजांना त्यांच्या नावाचा बऱ्याचदा उच्चार करावा लागेल. तर काय कोणास ठाऊक, पण इंग्रजांना ठाकूर हा शब्द उच्चारता येत नव्हता. म्हणजे कुठलंही जोडाक्षर नसताना देखील ठाकूर हा शब्द का उच्चारता येऊ नये याचं मला आश्चर्य वाटतं. पण काही का असं तो इंग्रजांचा प्रश्न आहे, त्यांना उच्चारता येत नव्हतं आणि ते ठाकूरला टागोर म्हणायला लागले. तेव्हापासून जे घराला टागोर नाव पडलं ते टागोर पडलं. अर्थात ते द्वारकानाथांच्या आधीच सुरू झालेलं होतं, द्वारकानाथांपासून झालं असं म्हणायला हरकत नाही, म्हणायचं कारण नाही. तर असं हे ठाकूरबाडी निवासस्थान इथं होतं. आणि मी मगाशी म्हणलं तशी 14 मुलं देवेंद्रनाथांची, ते मोठे झाल्यानंतर त्यांच्या बायका, त्यांची मुलं, म्हणजे एकूण देवेंद्रनाथांची मुलं, त्यांची नातवंड, सुना, जावई हे सगळेजण या निवासस्थानी राहायचे. या निवासस्थानाचं त्या काळातलं वैशिष्ट्य असं, म्हणजे कलकत्त्यातलं किंवा मध्यमवर्गीयातलं असं मी म्हणत नाही, कदाचित टागोर कुटुंबाची ती खासियत असावी की या मोठ्या घरामध्ये स्त्रियांना नेहमी वेगळ्या खोल्या दिल्या जात, स्वतंत्र खोल्या. म्हणजे प्रत्येक स्त्रीला घरातल्या वेगवेगळी खोली दिली जात असे. आणि या खोल्यांचा जो कक्ष तयार होत असे त्याला ते अंदर महाल असं म्हणत. त्यानंतर सगळी घरातली पुरुष मंडळी त्या घरातल्या वेगवेगळ्या खोल्यात राहत असत, स्त्रियांच्या अंतर्महालापासून दूर. आणि त्यानंतर मुलं जी असत, लहान मुलं,
त्यांना वयाच्या 5व्या वर्षापर्यंत त्यांचे आईवडील आईवडील म्हणण्याची आई अंदरमहालात वाढवत असे आणि मुलगा 5 वर्षाचा झाला की त्याच्यानंतर ते त्यांच्या घरातल्या नोकरांकडे किंवा सेवकांकडे त्यांना सोपवत असत. मग 5 वर्षानंतर त्यांना वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी, म्हणजे विशेषतः वाढवण्याचा याचा अर्थ त्यांच्या खाण्यापिण्याची, कपड्याला त्यांची, त्यांना शाळेत पाठवण्याची, त्यांना त्यांची करमणूक करण्याची, त्यांना गोष्टी सांगण्याची, दंगा केला तर शिक्षा करण्याची, ही सगळी जी कामं एरवी आईवडील करतात ती कामं हे सेवक लोक करत असत. तर रवींद्रनाथांच्या घरी असेच सेवक लोक होते आणि ते त्यांच्या आधिपत्याखाली टागोरांचं आयुष्य गेलं असं म्हणायला हरकत नाही. आता रवींद्रनाथ हे काही एकटेच लहान नव्हते, म्हणजे लहान नव्हते पण त्यांच्याबरोबर त्यांचे पुतणेसुद्धा होते. तेव्हा सगळ्या लहान मुलांना सांभाळायचं मोठं जिकिरीचं काम असायचं. त्यामुळे नोकर मंडळी जी घरातली होती ती त्यांच्यावर काही वेळा चिडत असत, काही हात उचलायला सुद्धा कमी करत नसत, काही वेळा शिक्षा करत. त्या शिक्षेच्या गमतीजमतीसुद्धा रवींद्रनाथांनी लिहिलेल्या आहेत, त्या एका मी सविस्तर खोलात जात नाही. पण रवींद्रनाथ खूप जर दंगा करायला लागले तर त्यांच्यापैकी एक सेवक त्यांना सांगत जिथं असशील तिथं उभा राहा. आणि मग त्याच्या भोवती जाऊन ते खडून एक रिंगण काढायचे आणि ते म्हणायचे ही तुझी लक्ष्मण रेषा आहे, ही जर तू ओलांडलीस तर तुला माहिती आहे काय होतं, ते सीतेचं काय झालं होतं तुला माहिती आहे ना, तसं तुझ्या बाबतीत होऊ शकेल. रवींद्रनाथ लहान होते, त्यांचा विश्वास बसायचा आणि ते जर रिंगणात उभे राहायचे. मग 15 मिनिटांनी त्याला दया यायची आणि तो त्यांना सोडून द्यायचा. अशा लहानपणच्या अनेक गमती या पुस्तकात मी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर मी शिक्षण सुरू झालं असं मी म्हटलं तर रवींद्रनाथ 5 वर्षांचे असून देखील त्यांना सकाळी लवकर उठवत असत घरचे लोक, साधारण 5:30-6ला, आणि 6ला उठून त्यांना पहिल्यांदा तालमीत पाठवायचे. तालमीमध्ये कान्हा पैलवान नावाचा एक तिथं पैलवान होता, तो त्यांना कुस्ती शिकवायचा आणि कुस्तीतले सगळे डाव शिकवायचा. त्यामुळे आखाड्यात जाऊन कुस्ती खेळून आला आणि अंग मळून घरी आला किंवा तो आंघोळ वगैरे करून बाहेर येईपर्यंत त्यांचे शिक्षक तयारच असायचे, एकामागोमाग एक. कोणी इंग्रजी शिकवते, कोणी इतिहास शिकवते, भूगोल शिकवते, विज्ञान शिकवते, असे एकापाठोपाठ एक सगळे शिक्षक त्यांना येऊन वेगवेगळे विषय शिकवत असत. आणि जेव्हा ते शाळेत जायला लागले, मी मगाशी म्हणतो तसं 7व्या वर्षी, तसं हे सगळं 9:30पर्यंत हे सगळं शिक्षकांचं घरी शिक्षण चालायचं. त्यानंतर 9:30ला त्यांचा एक सेवक त्यांच्यासाठी जेवण घेऊन येत असे. मुख्यतः बंगाली लोक असल्यामुळे राईस आणि फिश करी, म्हणजे भात आणि फिश करी हे जेवण असायचं. ते खाऊन कपडे वगैरे घालून मग ते शाळेत जायचे. 10 ते 4:30 अशी त्यांची शाळा असायची. तर रवींद्रनाथांना शाळा कधीच आवडली नाही. म्हणजे याचं कारण असं की त्यांचे शिक्षक अत्यंत यांत्रिक, नीरस, वृक्ष असे होते. दुसरी गोष्ट, रवींद्रनाथांना निसर्गाचं विलक्षण ओढ होती, अतिशय आवड होती. त्याचा संपर्क कुठेही येऊ देऊ नये याची शाळेने व्यवस्थित काळजी घेतलेली होती. म्हणजे रवींद्रनाथ घरी असतानासुद्धा ते लहान असल्यामुळे एकूणच लहान मुलांना घराबाहेर पडायला परवानगी नव्हती. त्यामुळे त्यांचं लहान असेपर्यंत, म्हणजे 10-12 वर्षाचं असेपर्यंत त्यांना घरातच खेळावं लागायचं. पण पुतणे मंडळी बरीच होती, त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ तो शोधून काढत आणि घरातल्या घरात ते खेळत असत. पण त्यामुळे निसर्गाची जी त्याची ओढ होती की निसर्गात मनमुराद त्याचा आनंद घ्यावा, ती हौस की त्याची लहानपणी भागू शकले नाही. मग ते भागवायचं कसे, तर सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांचा किलबिलाट त्यांना ऐकू यायचा. थोडा वेळ झाला आणि सूर्य वरती आला की ते सूर्याचे कवळसे घरात पडलेले दिसायचे. त्याच्यात बाहेरून येणारे वेगवेगळे आवाज कानावर पडायचे. वेगवेगळे पक्षी ओरडताना त्यांच्या लक्षात येतं, हा पक्षी असा आवाज करतो, तो पक्षी तसा आवाज करतो. संध्याकाळ झाली आणि चंद्र उगवला की चंद्राचा शीतल प्रकाश घरातमध्ये पडायचा. आता अशा काही गोष्टी बघून त्यांना निसर्गाविषयी जे ओढ होती ती त्यांनी भागवली, पण त्यांना बाहेर काही जात आलं नाही. तर अशा तऱ्हेने हे शिक्षण चालू होतं आणि शाळेतही तोच अनुभव होता. म्हणजे 4 भिंतींच्या आत बसून सर्व शिक्षक अत्यंत यांत्रिकपणे शिकवत असत. आणि रवींद्रनाथांचा विचार तर कायम मुक्त स्वातंत्र्याचा होता. मुक्त स्वातंत्र्य पाहिजे, मुलांना मनात येतील ते प्रश्न विचारण्याची मुभा पाहिजे, त्यांना निसर्गाची ओढ असल्यामुळे त्यांना निसर्गात नेलं पाहिजे. आणि त्याचं मुख्य असं होतं की आपण जे ज्ञान मिळवतो ते पंचेंद्रियांमधून मिळवतो, म्हणजे कान, डोळे, नाक, त्वचा इत्यादी. तर त्याचा कुठं संबंधच नव्हता. प्रत्येक गोष्टी ते पाठ्यपुस्तकात न शिकवायचं. म्हणजे मोगऱ्याचा वास असा येतो की चाफ्याचा वास तसा येतो असं वर्णन करून सांगितलं तर कळणार कसं. प्रत्यक्ष जाऊन तो वास घेतला पाहिजे की अमुक गोष्ट गुलाबी आहे किंवा निळी आहे असं म्हटलं तर त्या गुलाबीमध्ये अनेक छटा असतात, निळ्यामध्ये अनेक छटा असतात, नक्की कसा असतो या साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांना कधी कळायच्या नाहीत. आणि तो त्यांना कंटाळा यायचा. त्यांनी त्यांच्या शिक्षकांबाबत असं म्हटलं आहे की सजीव ग्रामोफोन होते. ग्रामोफोन म्हणजे असं की तबकडी सारखी फिरत राहते, तेच तेच वाजवत राहते. तसे त्यांचे शिक्षक सारखं तेच गोष्टी रिपीट करत असत किंवा शिकवत असत. याचं महत्त्वाचं कारण असं की आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबलं पाहिजे आणि त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि लक्षात राहिलं तर तो परीक्षेत गुण मिळवेल, हा त्याच्या मागे महत्त्वाचा उद्देश होता.
तर घोकमपट्टी ही रवींद्रनाथांना कधीच आवडली नाही आणि नेमकी ती त्यांच्या वाट्याला शाळेत आली. त्यावेळची प्रचलित शिक्षण पद्धतीच तशी होती आणि कित्येक वर्षानंतर अगदी अलीकडे काय बदल झाले असतील तर मला माहीत नाही, भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा हीच पद्धत होती. घोकमपट्टी करणे, पाठ करणे, आपलं जे पाठ आहे ते परीक्षेत जाऊन ओकणे पेपरामध्ये आणि त्याच्यावर गुण मिळवणे. तर आपण नेहमी ज्ञानाला कमी महत्त्व दिलं आणि गुणांना अधिक महत्त्व दिलं. तेच रवींद्रनाथांच्या काळात होतं. कधी अधिक जोरदार पद्धतीने होतं, ते त्यांना कधी आवडलं नाही. तर रवींद्रनाथांनी एक दिवस सरळ सांगितलं की मी शाळेत जाणार नाही, मला शाळा आवडत नाही. आणि ते घरी इतके रागवून यायचे, कारण शिक्षकांवर तर काय राग काढता यायचा नाही. घरी आले की हातातली दप्तरातली पट्टी काढून ते घरातल्या गजांवर अशी जोरात मारून त्याचा राग व्यक्त करायचे. पण ते लहान शिवकुल होते, त्यांना काही करता यायचं नाही. तर रवींद्रनाथांनी एकूण 4 शाळा बदलल्या. त्या प्रत्येक शाळेविषयी मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पण त्या 4 शाळा बदलल्यानंतर त्यांनी शेवटी वडिलांना सांगितलं मला शिकायचंच नाही शाळेमध्ये. त्यामुळे रवींद्रनाथांनी मॅट्रिक होण्याच्या आधीच किंवा त्याही बऱ्याच आधी शाळा सोडून दिली. आता मुलगा करणार काय हा विचार रवींद्रनाथांच्या मनात आला. पण रवींद्रनाथांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिभा हळूहळू जागृत व्हायला लागली होती. याचं पहिलं उदाहरण म्हणजे त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी पहिली कविता लिहिली, 8व्या वर्षी उत्तम कविता लिहिली आणि हळूहळू ते कविता लिहायला लागले आणि त्या एकापेक्षा कवितानंतर लिहायला लागले. तर त्याची त्यांच्या वडिलांना कल्पना होती, पण कवितेवर काय तुमचं पोट चालणार नाही याची सगळ्यांनाच कल्पना होती. करणार काय मुलगा. मग रवींद्रनाथ जसे मोठे होत गेले तसं त्यांना वाटलं की आपण याला कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवावं. म्हणून 1800 त्याच्याही आधी किंबहुना हा विचार जरी आला त्याला इंग्लंडला पाठवावं, तरी इंग्लंडला जायचं म्हणजे किमान तुम्हाला इंग्रजी अस्खलित बोलता आलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. आणि युरोपमध्ये जाणार म्हटल्यानंतर युरोपीय शिष्टाचार तुम्हाला माहिती असावेत. म्हणजे कसं करणार, म्हणजे नुसत्याच इंग्रजी न येणाऱ्या आणि युरोपीय शिष्टाचार माहीत नसलेल्या मुलाला जर तुम्ही इंग्लंडला पाठवलं तर त्याचं हासं होईल याची त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी असं सांगितलं की सत्येंद्रनाथ त्यांचा मोठा भाऊ, मी म्हटलं तुम्हाला ICS झाला होता त्यावेळी तो अहमदाबादला होता. तर त्यांच्या वडिलांनी सांगितलं तू सत्येंद्रनाथकडे जा अहमदाबादला, त्याच्या घरी 3 महिने राहा आणि तो तुला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी घेईल. त्याप्रमाणे 1878 साली म्हणजे रवींद्रनाथ तेव्हा साधारण 17 वर्षांचे होते. 7 मे 1861 या दिवशी रवींद्रनाथांचा जन्म झाला आणि 78 साली ते सत्येंद्रनाथांच्या घरी गेले. तिथे 3 महिने राहिले. तिथे त्यांनी बरंच इंग्रजी वाचन केलं. त्यांचा भाऊ त्यांच्या कामात व्यग्र असल्यामुळे ते दिवसभर बाहेर असे. त्यामुळे रवींद्रनाथांना काय करावं हे कळत नसे. पण त्यांनी लायब्ररीत जाऊन ग्रंथालयात जाऊन बरंच वाचन केलं. त्यामुळे त्या इंग्रजीचं ज्ञान त्यांना खूप मिळालं. पण तरीसुद्धा त्यांना इंग्रजी बोलता येत नसे. तर सत्येंद्रनाथांना असं वाटलं की हा मुलगा इथेच राहून याचं काही याला इंग्रजी वगैरे बोलता येत नाही तर काय करावं. तर त्यांच्या मनात एक कल्पना आली की डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल, हे वैद्यकीय डॉक्टर म्हणजे तर हे तेव्हा मुंबईत राहायचे. म्हणजे तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकर माहिती असतील, जे व्याकरणकार संस्कृत व्याकरणकार, त्यांचे धाकटे बंधू ते डॉक्टर होते आणि ते गिरगावात राहायचे. तर त्यांना 3 मुली होत्या. त्यापैकी अन्नपूर्णा तडखरकर नावाची जी मुलगी होती, ॲना म्हणायचे ते तिला, ती नुकतीच इंग्लंडला राहून 1.5 वर्ष राहून आलेली होती आणि तिला युरोपीय शिष्टाचार सगळे माहिती होते. म्हणून आणि सत्येंद्रनाथांची आणि तडखरकरांची खूप चांगली ओळख होती. त्यामुळे ते त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या भावाला तुमच्याकडे 2 महिने राहू देत का, त्याला इंग्लंडला पाठवायचं आहे, पण त्यापूर्वी त्याला अस्खलित इंग्रजी बोलता यायला पाहिजे आणि युरोपीय शिष्टाचारांची माहिती व्हायला पाहिजे. तर तुमची मुलगी नुकतीच इंग्लंडहून परत आल्यामुळे ती ही जबाबदारी स्वीकारेल का. तर तडखरकर म्हणाले मला काहीच हरकत नाही, तुम्ही त्याला पाठवून द्या. त्यामुळे 1878 साली 3 महिने अहमदाबादला राहिल्यानंतर रवींद्रनाथ मुंबईला आले आणि ॲना तडखरकरच्या घरी किंवा डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकरांच्या घरी राहिले. तर तोपर्यंत रवींद्रनाथांनी बऱ्याच कविता लिहिलेल्या होत्या, दिसायला देखणे होते. लहानपणी तालमीत गेल्यामुळे शरीर कमावलेलं होतं. 6 फूट उंची होती. त्यामुळे 6 फूट उंची, भरदार आणि कमावलेलं शरीर आणि उत्तम कविता करणारा, याच्यामुळे ती ॲना त्यांच्या प्रेमातच पडली. म्हणजे इंग्रजी शिकवणं, त्यांच्याकडनं अस्खलित इंग्रजी त्यांना बोलायला लावणं हे ती विसरून गेली आणि ती त्यांच्या प्रेमात पडली. आणि तिने खूप पुढाकार घेतला या प्रेमामध्ये. त्याची मी आता इथे वर्णन करत नाही, परंतु रवींद्रनाथ खूप सालस होते आणि खूप एका अर्थाने निरागस होते असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. त्यामुळे ॲनाने किती पुढाकार घेतला तरी रवींद्रनाथांनी त्याला फारसा पुढाकार घेतला नाही किंवा त्याला फारशी दाद दिली नाही. त्यामुळे त्या ॲनाला विचित्र वाटलं
की हा मुलगा भोळा तरी असावा किंवा याचं आपल्यावर प्रेम तरी नसावं. यापैकी खरं काय नव्हतं. भोळा होता म्हणायला हरकत नाही. भोळा होता म्हणण्यापेक्षा निरागस होता. तर काही काय असतं ना, 2 महिने ते जे काय शिकले असतील ॲनाकडनं थोडंफार, तेवढ्यात ॲनाने सांगितलं की तुम्ही मला एक टोपण नाव द्या आणि त्या टोपण नावावर तुम्ही कविता करा. मग बंगालीसुद्धा त्यांनी तिला शिकवलं आणि त्याबरोबर त्यांनी तिला नलिनी हे नाव ठेवलं, टोपण नाव नलिनी. आणि या टोपण नावावर त्यांनी ॲनावर अनेक कविता केल्या. आता रवींद्रनाथ जर निरागस असले, ते जरी बोलले नसले, तर त्यांचंही खरं म्हटलं तरी ॲनावर प्रेम होतं आणि त्यांना तिच्याबद्दल विलक्षण आकर्षणही वाटत होतं. कारण याचे पुरावे नंतर आपल्याला मिळतात. पण ॲनाला ते आयुष्यभर कधी विसरू शकले नाहीत. तर त्यानंतर ते इंग्लंडला गेले, मुंबईहूनच इंग्लंडला गेले आणि त्यानंतर ॲनाला कधीच आयुष्यात भेटले नाहीत. याचं कारण असं की रवींद्रनाथ परत येईपर्यंत ॲनाचं लग्न झालं होतं, तिला काही मुली झाल्या होत्या, मुलं पण होती आणि त्यानंतर एका अपघातात तिचा अकाली मृत्यू झाला. वयाच्या काहीतरी 25व्या वर्षीच तिचं निधन झालं. त्यामुळे ते ॲनाला कधी भेटलं नाहीत. पण तिथनं ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये ते सुरुवातीला त्यांचा सत्येंद्रनाथ भाऊ त्यावेळेला इंग्लंडमध्ये होता, ब्रायटन नावाच्या शहरात. तर त्याच्याकडे ते 7-8 महिने राहिले. तर सत्येंद्रनाथांना वाटलं की याला आधी आपण ब्रायटनच्या एका हायस्कूलमध्ये घालू, त्याला शिकवू आणि नंतर मग आपण त्याला लंडनला पाठवून तिथे कायद्याचं शिक्षण घ्यायला लावू. त्याप्रमाणे ते 7-8 महिने त्या ब्रायटन स्कूलमध्ये राहिले. आणि ब्रायटनला राहिले म्हणजे टागोरांच्या श्रीमंतीबद्दल मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की टागोरांचं ब्रायटन शहरात स्वतःचा बंगला होता, त्याला मेदिना व्हिला म्हणतात. तर तिथे रवींद्रनाथ आपल्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर राहिले. त्यांची मुलंही त्यावेळेला लहानच होती. त्यांच्याबरोबर खेळत वगैरे त्यांचं छान आयुष्य चाललं होतं. तर सत्येंद्रनाथांना 7-8 महिन्यानंतर असं राहिलं की हा इथेच राहिलं काही शिकणार नाही, म्हणून त्याला लंडनला पाठवून त्याला एकटं राहायला लावलं आणि लॉजमध्ये ठेवलं. तिथे त्यांना वेगवेगळे अनुभव आले. नंतर काही काळ ते इंग्लिश कुटुंबातसुद्धा राहिले 4-5 महिने आणि त्या कुटुंबाच्या आवडीनिवडी, त्यांच्या गमती जमती हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन मी माझ्या पुस्तकात केलेलं आहे. तर शेवटी असं झालं की ते वेगवेगळ्या ठिकाणी जायचे, बॉल डान्सला जायचे, इंग्रज स्त्री पुरुषांशी बोलायचे, इंग्लंडचं निरीक्षण करायचे आणि त्याविषयीची पत्रं ते आपल्या घरी पाठवत असत. तर ती पत्रानंतर त्यात गौरववर्णीय मुलींची बरीच वर्णनं आहेत आणि रवींद्रनाथ त्यांच्याबरोबर सारखा हिंडत असतो, डान्स करत असतो. हे त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांना वाटलं की हे काही खरं नाही. हा जर अधिक काळ इंग्लंडमध्ये राहिला तर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडेल आणि तिकडंच लग्न करेल. म्हणून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुला पदवी नाही मिळेल तर चालेल, पण तू भारतात परत ये. म्हणून रवींद्रनाथ भारतात आले. पण त्यांना त्याचंही काही वाटलं नाही. ठीक आहे, नाही इंग्लंड नाही तर नाही, परत भारतात जाऊ. उलट इंग्लंडमध्ये जेव्हा हिवाळा असायचा आणि बर्फ पडायचा तेव्हा त्यांना अत्यंत विमनस्क वाटायचं. पण तेही त्यांनी सोसलं. जेव्हा चांगले दिवस होते त्याचाही त्यांनी आनंद घेतला आणि ते शेवटी भारतात परत आले. भारतात परत आल्यानंतर मग आणखी 3-4 वर्षांनी त्यांच्या वडिलांना असं वाटलं की आता याचं लग्न करून दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी 1883 साली त्यांचं लग्न करून दिलं. बरं, त्या काळची पद्धत अशी होती की घर एवढं हुशार, प्रतिभावान आणि सगळी समृद्धी असताना देखील मुलीला पसंत करणं हे मुलांनी कधी ठरवायचं नाही. असं टागोर कुटुंबात काय ठरलं असेल तर असेल. पण त्या देवेंद्रनाथांच्या सगळ्याच मुलांच्या बायका किंवा यांच्या सुना या देवेंद्रनाथांनी पसंत केलेल्या होत्या. तसंच रवींद्रनाथांच्या बाबतीतसुद्धा झालं आणि एक भवतारिणी नावाच्या 10 वर्षाच्या मुलीशी त्यांचं लग्न लावलं. तर त्यावेळेला रवींद्रनाथ तिच्यापेक्षा काहीतरी 14 वर्षांनी मोठे होते. तर तेव्हा त्यांचं लग्न झालं आणि भवतारिणी नाव अर्थात त्यांनी बदललं आणि मृणालिनी असं नाव दिलं. या मृणालिनी नावातसुद्धा नलिनी असल्यामुळे कदाचित हे नाव ठेवलं की काय असं म्हणायला हरकत नाही. तर असं रवींद्रनाथांचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं. त्यांना 4 मुलं झाली. त्यातला रथींद्रनाथ हा मोठा. इतरही जी मुलं होती ती वयाच्या 10व्या-12व्या वर्षापर्यंतच त्यातली 2-3 मुलं गेली आणि 2च मुलं त्यांची शिल्लक राहिली. हे रवींद्रनाथांचं आयुष्य अशा तऱ्हेने चाललेलं होतं. त्यानंतर मग इंग्लंडहून परत आल्यानंतर आता हा मुलगा करणार काय? पुढची 7-8 वर्ष तशीच गेली. हा कविता करतो आहे, नाटकं बसवतो आहे किंवा काव्यसंग्रह काढतो आहे, गातो आहे. रवींद्रनाथांना गाण्याचा उत्तम गळा होता. त्यांना शास्त्रीय संगीताचं उत्तम ज्ञान होतं आणि ते विविध रागात गाऊसुद्धा शिकत असत. म्हणजे रवींद्रनाथ लहान होते तेव्हा एकदा त्यांचे वडील रवींद्रनाथांना घेऊन हिमालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा निसर्गाचा आस्वाद घेतला आणि तिथे त्यांनी अनेक कविता वगैरे रचल्या. संध्याकाळच्या वेळी वडील त्यांना गायला सांगायचे, तिथे ते गात राहिले. असं सगळं करून ते परत आले होते. ते जेव्हा हिमालयातून परत आले
तो मोठा एखादा विजय गाजवून आलेले आहेत, त्यातरी त्यांचं घरात स्वागत झालं आणि त्यांच्या आईने त्यांना त्यांचं कौतुक केलं. तेव्हा त्यांना खरं म्हणजे आईचा खरा सहवास लाभला असं वाटलं. कारण वयाच्या 5व्या वर्षापासून मी म्हटलं तसं ते सेवकांच्या धाकात, आधिपत्याखाली धाकातच वाढले. त्यानंतर त्यांनी सर्वोक्रसी नोकरशाही असं त्या काळाचं वर्णन केलेलं आहे. पण पुढे मोठा झाल्यानंतर थोडंफार आईचं प्रेम मिळालं. पण एकूण रवींद्रनाथ आईच्या प्रेमाला पारखे राहिले असंच म्हणायला हरकत नाही. तर तोपर्यंत साधारण 1890 साल उगवलं होतं आणि देवेंद्रनाथांना आता वाटलं की हा मुलगा करणार काय, हा काही तसं काही फार करत नाही आहे. तर त्यांनी आपली जमीनदारीचं काम पाहावं असं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की तू त्यावेळचा पूर्व बंगाल जो होता, शिलाई दह नावाचं एक गाव होतं, तिथे जाऊन तो आपली जमीनदारी सांभाळ. म्हणून रवींद्रनाथांना त्या तिकडे पाठवलं. रवींद्रनाथांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि ते 1890 ते 1919 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष शिलाईदह या गावात होते. तिथे त्यांनी जमीनदारी सांभाळली आणि तिथे त्या गावात एक पद्मा नावाची नदी होती आणि त्यांची स्वतःची बोट होती. म्हणजे द्वारकानाथांनीच ती बोट होती त्यांची आणि त्या बोटीमध्ये राहण्यासाठी 2 खोल्यासुद्धा ठेवलेल्या होत्या. त्यामुळे रवींद्रनाथ बोटीवरच असायचे बऱ्याचदा. त्यांना बोटीतनं नदीतनं नौकाविहार करणं भयंकर आवडायचं. तिथे त्यांना एकांत मिळायचा. एकांतामध्ये त्यांनी अनेक कविता रचल्या आणि या 10 वर्षांच्या काळात त्यांनी त्यांच्या साहित्याला बहर आला रवींद्रनाथांच्या आणि त्यांनी 61 लघुकथा लिहिल्या. म्हणजे रवींद्रनाथांना बंगालच्या लघुकथांचे जनक मानलं जातं. तर याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. म्हणजे काबुलीवाला ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा पोस्ट मास्तर नावाची एक गोष्ट त्याची खूप गाजलेली आहे. समाप्ती नावाची गोष्ट आहे, नष्टनीड नावाची आहे किंवा क्षुधित पाषाण नावाची गोष्ट आहे. तर अशा अनेक लघुकथा त्यांनी लिहिल्या. काबुलीवाला या कथेवर चित्रपट निघाला, सत्यजित रे यांनी काढला होता. आपल्या हिंदीमध्ये सुद्धा चित्रपट निघाला होता. त्यात बलराज साहनीने काबुलीवालाची भूमिका केली होती. यापैकी तुम्हाला काहीतरी आठवत असेल कदाचित. त्यानंतर समाप्ती ही जी गोष्ट आहे तर त्याच्यावर हिंदी चित्रपट निघाला होता, उपहार. त्यात जया बहादुरींनी काम केलं होतं. तर थोडक्यात रवींद्रनाथांच्या साहित्यावर, त्यांच्या कथांवर, त्यांच्या कवितांवर अनेक चित्रपट निघाले, अनेक नाटकं झाली. सत्यजित रेंनी त्यांच्या आयुष्यावर डॉक्युमेंटरी बनवलेली होती की रवींद्रनाथ लहानपणी कसे वाढले त्या घरात हे त्यांनी लिहिलं. की एक स्वप्नाळू मुलगा त्या ठाकूरवाडीच्या घरातनं हिंडतो आहे आणि कुठेतरी बासरी वाजवत रमलेला आहे. दुसरीकडे कुणीतरी हॅम्लेटचे उतारे वाचून दाखवते शेक्सपियरच्या. तिसरीकडे कुणीतरी एखाद्या वाद्यावर काहीतरी वाजवत आहे. पलीकडे तत्त्वज्ञानाची चर्चा चाललेली आहे. असं जे सगळं वातावरण होतं ते वातावरणाची निर्मिती सत्यजित रेंनी केली होती. याच्यावरून आपल्याला साधारण कल्पना येते की ते घरातलं वातावरण कसं असेल. तर रवींद्रनाथ जरी जमीनदार होते आणि साहित्य निर्मिती विपुल काळात विपुल करत होतं तरी देखील ते संवेदनशील जमीनदार होते. इतर जमीनदारांसारखं खरं म्हणजे घरी बसून त्यांनी नुसत्या कागदपत्रावर सह्या केल्या असत्या तरी भागण्यासारखं होतं, पण ते तसे नव्हते. तर ते प्रत्यक्ष बोटीतं फिरताना जागोजागी बोट थांबवून त्या गावात, म्हणजे ग्रामीण भागातलं मी सांगतोय कारण शिलाईदह हे गाव ग्रामीण भागात येतं, तिथे उतरून त्या गावात जाऊन गावकऱ्यांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचे. अशा अनेक खेड्यामध्ये ते गेले त्या 10 वर्षांच्या काळामध्ये. आणि संवेदनशील असल्यामुळे की लोकांचे इथले काय प्रश्न आहेत, त्यांचं दैन्य, त्यांची गरिबी, त्यांची लाचारी, त्यांची स्वाभिमानशून्यता आणि एकूणच अत्यंत न्यूनगंड असलेली आणि हीनत्वाची भावना मनात जपणारे असे लोक होते. तर त्यांना खूप वाईट वाटलं की लोकांची अशी परिस्थिती का व्हावी. आणि मग त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली की या सगळ्यांचं जर आपल्याला शिक्षण द्यायचं झालं, या लोकांना स्वाभिमान मिळवून द्यायचं झाला, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ग्रामसेवा करण्याचं किंवा ग्राम विकास करण्याचं काम हाती घेतलं आणि ते अतिशय गंभीरपणे केलं. म्हणजे रवींद्रनाथांनी नुसती साहित्य निर्मिती केली असं नाही, तर त्यांनी ग्रामविकासाचं फार मोठं कार्य हातात घेतलं. आणि पुढील काळात त्याच्याविषयी मी थोडं वेळ मिळाला तर बोलीन. श्रीनिकेतन नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. या श्रीनिकेतन संस्थेतले लोक संपूर्ण त्या बंगालच्या ग्रामीण भागात जाऊन लोकांना शिकवत असत, रस्त्याची डागडुजी कशी करायची ते सांगत असत. त्यानंतर बंगालमध्ये डास फार असल्याने फवारणी कशी करायची ते सांगत असत. त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक हॉस्पिटल उभं केलं होतं, शाळा काढली होती आणि मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना शेती करायची हे कशी करायची हे पण शिकवलं. मग एकदा ते एका खेड्यातनं चालले असताना एक अगदी छोट्या तुकड्यावर एक शेतकरी राबताना त्यांनी पाहिला. तर ते म्हटलं, अरे एवढ्या छोट्या तुकड्यावर राबून जर काय तुझं पोट भरणार, तुम्ही सगळे गावातले लोक एकत्र येऊन सामूहिकरित्या ज्याला सामूहिक शेती म्हणतात तशी शेती का करत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर, पण सांगणार कोण आणि करणार कसं.
तर रवींद्रनाथांसुद्धा हा प्रश्न पडला की ते मी म्हणतो ते गोष्ट जरी खरी असली ती प्रत्यक्षात आणणार कशी. त्यासाठी त्यांनी श्रीनिकेतन संस्था स्थापन केली आणि सामूहिक शेती जो प्रयोग होता जो कित्येक वर्षांनंतर रशियामध्ये करण्यात आला, रशियन क्रांतीनंतर, त्याची सुरुवात रवींद्रनाथांनी त्याचवेळी सुरुवात केलेली होती. तर रवींद्रनाथ हे उत्तम जमीनदार होते याचा अर्थ ते संवेदनशील जमीनदार होते. ते सारा गोळा करण्याच्या निमित्ताने त्या शेतकऱ्यांना कधीच लुबाडत नसत, किंवा ते वर्षातनं एकदा सारा गोळा करायचा अशीच पद्धत होती. आणि तेच शेतकऱ्यांना सांगायचे की तुम्हाला जमेल तेवढा सारा द्या, ज्या लोकांना जमणार नाही की ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी सारा दिला नाही तरी चालेल. तर या लोकांना सगळ्यांना वर्षातनं एकदा मेजवानी वगैरे पण द्यायचे आणि सगळ्यांशी अगत्याने बोलायचे, त्यांच्या व्यथा समजून घ्यायचे. अशा तऱ्हेने ते सगळा त्यांचा तो काळ गेला. या काळामध्ये त्यांनी रवींद्रनाथांना मी सांगितलं की शिक्षण पद्धतीबद्दल अतिशय उद्वेग होता, अतिशय नाराजी होती, शाळेतला त्यांचा अनुभव गाठीश होता. तर मधल्या काळात त्यांनी बराच विचार केला की आपली जी परिस्थिती झाली शाळेमध्ये आणि आपल्याला जो त्रास झाला तो पुढच्या पिढ्यांना होता कामा नये. मग यासाठी काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे जे 4 भिंतीच्या शिक्षण देतात ते बंद करून मुक्त निसर्गामध्ये मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे. हा विचार त्याच्या मनात केव्हापासून रेंगाळत होता की बहुना शाळेत असतानाच कदाचित मला असं वाटतं की अशा तऱ्हेचं काहीतरी विद्यालय सुरू करावं ही कल्पना जरी नसली तर त्याची बीजं कुठेतरी त्यांच्या डोक्यात पडली असावीत आणि पुढे अनुभवाने मग ती विकसित झाली असणार. आणि या विचारातून त्यांनी 1901 साली 22 डिसेंबर 1901 या साली त्यांनी शांतिनिकेतन विद्यालय सुरू केलं. पण त्या शांतिनिकेतनची कथा मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगतो आणि मग शांतिनिकेतन विद्यालयाबद्दल बोलतो. की 1863 साली देवेंद्रनाथ कलकत्त्याहून 100-125 मैलावर असणाऱ्या बोलपूर नावाच्या गावाला गेले होते. तिथे तपन सिन्हा नावाचा त्यांचा एक जमीनदार मित्र होता. त्याला ते भेटले आणि त्या जमीनदार मित्राने यांना त्याची जमीन दाखवली. तर त्यांनी एक 7 एकर अशी जमीन होती, म्हणजे खडकाळ जमीन होती, माळरानच होतं असं म्हणायला हरकत नाही. पण तिथे 2 सुंदर पर्णी वृक्ष होते, डेरेदार वृक्ष. तर वृक्ष पाहिल्यानंतर देवेंद्रनाथांना असं वाटलं की आपण तिथे जाऊन त्याच्या खाली बसून ध्यान करावं. आणि म्हणून त्यांनी त्या सप्तपर्णी वृक्षाच्या खाली बसून ध्यान लावलं. आणि ते ध्यान संपल्यानंतर म्हणजे मेडिटेशन ध्यान म्हणजे त्यांना इतकी अपूर्व शांती लाभली की त्यांना वाटलं आपण ही जागा विकत घेऊन टाकावी. म्हणून त्यांनी त्या मित्राकडनं ती 7 एकरची जागा विकत घेऊन टाकली. नंतर त्या खडकाळ जे माळरान होतं ते तरी पुढील काळात खूप सुधारलं. तिथे अनेक झाडं लावली, किंवा पुढील काळात त्याच्या आंबराईमध्ये त्याचं रूपांतर केलं. बरं इथं आपल्याला वारंवार यावं लागणार म्हटल्यानंतर त्यांनी तिथे एक घर बांधलं आणि तिथलं सगळं शांत वातावरण बघून त्या घराला त्यांनी शांतिनिकेतन नाव दिलं. हे आपल्याला माहिती नसतं. तर शांतिनिकेतन हे देवेंद्रनाथांनी त्यांच्या घराला दिलेलं नाव होतं. पण पुढील काळात तो सगळा 7 एकराचा परिसरच शांतिनिकेतनमध्ये शांतिनिकेतन या नावाने ओळखला जाऊ लागला. तर थोडक्यामध्ये 22 डिसेंबरला का शाळा सुरू केली असं कोणाच्या मनात प्रश्न होईल, ही कुठली तारीख काढली. तर 22 डिसेंबरला ब्राह्मो समाजाची दीक्षा घेतली होती देवेंद्रनाथांनी. तर ती तारीख लक्षात ठेवून त्यांनी 22 डिसेंबर 1901 साली शांतिनिकेतन शाळा सुरू केली. तोपर्यंत त्यांचे विचार बऱ्यापैकी ठाम झालेले होते आणि मुलांनी निसर्गातच शिकलं पाहिजे हा विचारही पक्का झालेला होता. पहिल्या दिवशी फक्त 5 विद्यार्थी होते आणि 5 शिक्षक होते. तर त्या 5 मुलांमध्ये सुद्धा रथींद्रनाथ हा त्यांचा मोठा मुलगा होता. त्या 5 विद्यार्थ्यांपासून त्यांनी ती शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी त्यांनी शाळा सुरू करण्यासाठी एक कविता रचली होती, ती त्यांच्या भावानी म्हणून दाखवली. गायत्री मंत्राचा घोष केला आणि शांतिनिकेतन विद्यालय त्यांनी जेव्हा सुरू केलं तर त्यांचा दुहेरी विचार होता. एक म्हणजे त्यांचं म्हणणं असं की शाळेमधले शिक्षक एकदा शाळा सुटली की त्यांचा आणि विद्यार्थ्यांचा संबंध दुसऱ्या दिवसापर्यंत येतच नाही, तसं असता कामा नये. म्हणून त्यांचा जुन्या गुरुकुल पद्धतीवर खूप विश्वास होता की गुरुच्या घरी राहून जसं मुलं शिक्षण घेतात, अजूनही संगीतातले अनेक विद्यार्थी गुरुच्या घरी राहून म्हणा किंवा त्यांच्या संस्थेमध्ये राहून शिक्षण घेतात, तसं शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणून त्यांना शांतिनिकेतनातले विद्यार्थी हे घरी जात नसत. शांतिनिकेतनात आले की त्यांच्या राहण्याची, जेवण्याची, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था तिथेच केलेली असे आणि त्यांचे गुरुसुद्धा तिथेच राहत असत. त्यामुळे सतत विद्यार्थी गुरुच्या संपर्कात असत. आणि मग पहिल्या दिवशी हे गायत्री मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता तुम्ही ब्रह्मचारी झालेला आहात आणि पुढील काही वर्ष तुम्ही ब्रह्मचारी राहणार आहात. म्हणून त्यांनी शांतिनिकेतन विद्यालयाला ब्रह्मचर्य आश्रम असं नाव दिलं. अर्थात हे गुरुकुल पद्धत जरी त्यांनी सुरू केली असली तरी त्यातनं त्यांना काही ऋषी आणि संत किंवा अशी मंडळी काही निर्माण करायची नव्हती. तर त्यांना एका बाजूला गुरुकुल पद्धत पण हवी होती,
जुने आदर्श पण त्यांना गुरुकुल पद्धतीचे पाहिजे होते, पण दुसऱ्या बाजूने त्यांना आधुनिक ज्ञानविज्ञानाची ओळख पण करून घ्यायची होती. त्यामुळे प्रचलित शाळांमध्ये जे शिकवलं जातं इतिहास, भूगोल, इंग्रजी, बंगाली किंवा गणित किंवा इतर अनेक विषय, त्याच पद्धतीने ते शांतिनिकेतनमध्ये सुद्धा शिकवलं जायचे. म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की शांतिनिकेतन जाऊन शिकायचं काय, तर शिकायचे तेच विषय जे इतर शाळांमध्ये शिकवले जात. पण रवींद्रनाथांच्या असं लक्षात आलं की त्यांना ज्या पद्धतीने मुलांना शिकवायचं होतं, ज्या तऱ्हेने शिकवायचं होतं, तशा तऱ्हेची पुस्तकंच बंगालीमध्ये उपलब्ध नाही आहेत. मग रवींद्रनाथांनी स्वतः पुस्तकं लिहायला सुरुवात केली. ती पुस्तकं सहजपाठ या नावाने खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याचा मी बराच शोध घेतल्यानंतर मला कळलं की ती गुगलवरच उपलब्ध आहेत. अत्यंत सुंदर पुस्तकं, अतिशय सोप्या भाषेत, कथारूप स्वरूपात आणि रंजक पद्धतीने ती पुस्तकं लिहिलेली आहेत. बरं, रवींद्रनाथांना काही सगळ्या विषयांवर पुस्तकं लिहिणं शक्य नव्हतं आणि सगळे विषय त्यांना ठाऊके नव्हते. त्यामुळे त्या विषयातले व्यासंगी लोकांना गाठून पुस्तकं कशी लिहायची हे त्यांनी सांगितलं आणि पहिल्यांदा त्यांनी पाठ्यपुस्तकं तयार केली मुलांसाठी आणि ती पाठ्यपुस्तकं वापरून त्यांनी मुलांना शिकवायला सुरुवात केली. पण पाठ्यपुस्तकं होती म्हणजे ती फक्त आधारासाठी होती. तर त्याचा आणि आधार जरी घेतला असला तरी मुलं झाडाखाली बसायची. पहिले त्याची तुम्हाला स्लाईड दाखवतो म्हणजे कल्पना येईल. हे देवेंद्रनाथ टागोर त्यांचे वडील. ही कादंबरी देवी म्हणून त्यांची बहिणी होती, तिच्याबद्दल मी वेळ मिळाला त्यानंतर बोलेन. नंतर इंग्लंडला जाण्यापूर्वी ते ज्या ॲना तळखरकर राहिले होते आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं असं म्हणायला हरकत नाही, ती ही ॲना तळखरकर उर्फ अन्नपूर्णा तळखरकर. त्यावेळी रवींद्रनाथ किती तरुण होते आणि देखणे होते तुमच्या लक्षात येईल. तिने रवींद्रनाथांना सांगितलं होतं की तू खूप देखणा आहेस आणि तुझ्या चेहऱ्याचा आकार मला खूप आवडतो, तर तू दाढी वाढवू नकोस. तू दाढी वाढवलीस तर तुझा देखणा चेहरा झाकला जाईल. तर रवींद्रनाथांनी नंतरच्या काळात दिलं आहे की पुढे मी दाढी वाढवली आणि ॲनाचं काय ऐकलं नाही, याबद्दल ते मला क्षमा करेल असं मला वाटतं. ही शांतिनिकेतन विद्यालयाची सुरुवात असं मला हरकत नाही. आता शांतिनिकेतन असं असेल असं मला वाटत नाही, की म्हणून रवींद्रनाथांच्या काळात देखील ते बदललं असेल. पण सुरुवातीला तुम्ही बघताय की दाट वृक्षाच्या छायेखाली मुलं आपली आसनं मांडून बसत आणि विद्यार्थी त्यांना शिकवत असत. तर असं त्यांनी शिक्षण सुरू झालं आणि त्यांचा दिनक्रम व्यवस्थित होता. म्हणजे सकाळी किती वाजता, 5 वाजता उठायचं, त्यानंतर प्रातर्विधी उरकायचे, त्यानंतर दूध प्यायचं, त्याचं शाळेत यायचं वगैरे 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 सगळं. आणि शिक्षण झालं की नुसतं शिक्षण द्यायचं असं नव्हतं, तर त्यांना मैदानी खेळ आले पाहिजेत, त्यांचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे, त्यांना विविध कलांमध्ये रुची निर्माण झाली पाहिजे, या सगळ्याची काळजी ते घेत असत. आणि शिवाय आधुनिक ज्ञानविज्ञानसुद्धा त्यांना समजलं पाहिजे. हे सर्व विषय त्यांना तिथे शिकवले जात असत. एक सहज मला आठवलं म्हणून सांगतो की बलराज सहानी हे इंग्रजीचे शिक्षक म्हणून काही काळ शांतिनिकेतनमध्ये नोकरी करत होते. बलराज सहानी मूळचे लाहोरचे, म्हणजे त्यावेळेला भारत पाकिस्तान एकच होतं, लाहोरचे. तर त्यांनी इंग्रजी विषय घेऊन MA केलं होतं. पण नंतर ते कलकत्त्याला आले. त्यांना काय वाटलं कोण वाटतं, पण ते शांतिनिकेतनमध्ये काही काळ, म्हणजे 1-2 वर्ष असतील कदाचित, पण इंग्रजी शिकवायचे. तर त्यांची पद्धत अशी होती की पाठ्यपुस्तक घ्यायचंच नाही इंग्रजी शिकवायला. ते त्या दिवशीचं वर्तमानपत्र घेऊन यायचे आणि त्या वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या जागतिक बातम्या वाचून दाखवायची मुलांना आणि त्यातल्या अवघड इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगायचे. मग ते त्यानिमित्ताने त्यांना असं वाटायचं की मुलांना जागतिक ज्ञान मिळेल, जगात काय चाललं याची कल्पना येईल. नाही तर 4 भिंतीमध्ये बसून तुम्ही नुसती पाठ्यपुस्तकं घोगोपट्टी कराल तर जगाचं ज्ञान तुम्हाला कधी होणारच नाही. या पद्धतीने ते अतिशय रंजक पद्धतीने शिकवत असत. ती अशा तऱ्हेचे शिक्षक त्यांनी ठिकठिकाणी नेमलेले होते आणि त्यातनं शांतिनिकेतन विद्यालयाचा विकास होत गेला. आपल्याला असं वाटतं की शांतिनिकेतनात शिकलेले विद्यार्थी आणि प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी यात काही फरक पडतो का, किंवा या विद्यार्थ्यांना पुढे परदेशी जायचं असेल, पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची तयारी होत असेल का, तर ती तयारी व्यवस्थित होत असेल. याचं कारण त्यातले कित्येक विद्यार्थी पुढे उच्च शिक्षित झाले, मोठ्या पदांवर गेले. त्यामुळे शांतिनिकेतनमधलं शिक्षण निकृष्ट होतं असं म्हणायचं मुळीच कारण नाही. पण सुरुवातीच्या काळात काय झालं की शांतिनिकेतन विद्यालय सुरू झालं त्यावेळेला बंगालमधल्या लोकांना, विशेषतः कलकत्त्यामधल्या अनेक लोकांना वाटलं की हे काय खरं नाही, कवीची लहर आहे, त्यांनी लहरीपुढे त्यांनी काढलेली शाळा आहे, ही फार काय चालणार नाही. तर त्यामुळे ते आपल्या मुलांना पाठवायला तयार नव्हते. त्यात परत ब्राह्मो समाजाचे विचार बऱ्याच हिंदू लोकांना पचायचे नाहीत, त्यामुळे ते पाठवत नसायचे. आणि रवींद्रनाथांविरुद्ध काही लोकांना आकर्षित होतं की या माणसाने काढलेली शाळा काही चालणार नाही, आपण पाठवायचं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढायला वेळ लागला. पण हळूहळू शाळा विकसित होत गेली. आजही त्या शांतिनिकेतन विद्यालय चालू आहे, आजही श्रीनिकेतन संस्था चालू आहे. काही काळानंतर त्यांनी शांतिनिकेतन विद्यालयाचं वाढवण्यासाठी विश्वभारती विद्यापीठ नावाचं एक विद्यापीठ स्थापन केलं, तेही आज चालू आहे. आणि सांगण्याचा गोष्ट अशी की 2023 साली या संस्थांना युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज हा दर्जा मिळाला. म्हणजे
रवींद्रनाथांनी चालू केलेल्या संस्था जवळजवळ 125 वर्षानंतरसुद्धा किंवा 100 वर्षानंतरसुद्धा आजही चालू आहेत. तर थोडक्यात शांतिनिकेतनचा विकास असा झाला, ते विद्यार्थ्यांकडून फी घेत नसत, पण त्यांच्या असं लक्षात आलं की शांतिनिकेतनचा खर्च जसे विद्यार्थी वाढत गेले तो इतका प्रचंड आहे की बरं खाजगी शाळा, त्यात सरकारी अनुदान वगैरे नाही, तर शाळा चालवायची कशी हा मोठा प्रश्न होता. म्हणून मग त्यांनी 13 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की 13 रुपये घेऊनसुद्धा शाळा खूप तोट्यात चालली आहे आणि आपल्याला चालवता येणार नाही. त्यानंतर त्यांनी ती फी 20 रुपये फी केली. त्यांनीही भागेना, पण त्याने ठरवलं की आता याच्यापुढे आपण फी वाढवायची नाही. आणि त्यामुळे रवींद्रनाथ वणवण करत कलकत्त्यातून किंवा इतर शहरातून फिरत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी हिंडत असत, कारण स्वतःचे पैसे घालणार तरी किती. त्यामुळे रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन संस्था चालण्यासाठी अफाट श्रम घेतले. म्हणजे त्याची वर्णनं मी पुस्तकात केलेली आहेत. असे आर्थिक सहाय्य मिळून त्यांनी शांतिनिकेतन विद्यालय कसं चालू ठेवलं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या बाकी सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. तर त्याच्यानंतर मग ही 1901 साली संस्था स्थापन केली, चालू झाली वगैरे वगैरे. 1905 सालाकडे आपण येऊया की त्यावर्षी लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी केली. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी केली. आणि पूर्व बंगालमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोक होते आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदू लोक होते. मग त्याचं कारण इंग्रजांनी असं दिलं की बंगाल हा प्रांत खूप मोठा आहे, त्याचं प्रशासन करणं आम्हाला अवघड आहे, तर त्यामुळे आम्ही ही फाळणी केली. खरा उद्देश असा होता की लोकांना एकमेकांच्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि शक्यतो बारीक बारीक राज्य निर्माण करून खच्चीकरण करायचं, हा उद्देश होता. तर तसं इंग्रजांनी केलं आणि त्याचा राग बंगाली लोकांना अतिशय आला आणि त्यांनी तेव्हा स्वदेशीची चळवळ सुरू केली. आपल्याला असं वाटतं की गांधीजींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली, त्याही आधी म्हणजे गांधीजींनंतर सुरू केली, पण त्याही आधी 15 ते 20 वर्ष बंगालमध्ये स्वदेशीची चळवळ सुरू झाली होती. तर रवींद्रनाथांनी त्या काळात इंग्रजांविरुद्ध झणझणीत तिखट अग्रलेख लिहिले, त्यांना विरोध केला, सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि या मोर्चाच्या अग्रस्थानी रवींद्रनाथ असत. म्हणजे रवींद्रनाथ नुसतेच जमीनदारी पाहत होते की नुसतंच साहित्य निर्मिती करत होते असं नाही, तर त्यांनी राजकारणातसुद्धा वेगळ्या पद्धतीने भाग घेतला होता आणि त्यांचा इंग्रजी राजवटीविरुद्ध रोष होताच. ते मोर्चे काढता काढता आणि स्वदेशी चळवळीमध्ये प्रचार करताना त्यांचा असं लक्षात आलं की आता हा सगळ्यात जमाव की हे लोक वेगळ्या पद्धतीने चालले आहेत. हिंसक कारवाई होत असत, दगडफेक होत असे, लोक शिवराळ भाषा वापरत असत, शिव्या देत असत. तर रवींद्रनाथांना वाटलं की आपल्या या लोकांचे काही जमणार नाही आणि म्हणून त्यांनी स्वदेशी चळवळीतून काढता पाय घेतला. पण काही वर्ष त्यांनी स्वदेशी चळवळ नेटाने चालवली. मुस्लिम बांधवांना जाऊन त्यांनी राख्या बांधल्या. म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल हे वेगवेगळं झालं होतं, पण तुम्ही आमचेच आहात. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही नुसती सांस्कृतिक समृद्धी नव्हती रवींद्रनाथांच्या घरी, तर विश्वव्यापकता होती, सगळं आपलंच आहे. की म्हणून ते एकदा मजे नाही गमतीने म्हणाले होते की मी जरी बंगालमध्ये जन्मलेलो असलो आणि कलकत्त्यात जन्मलो असलो तरी मी जगामध्ये जन्मलेलो आहे या शेवटी. त्यामुळे हे जगातलं जे काही आहे विद्या, संस्कृती, ज्ञान, विज्ञान सगळं हे आपलंच आहे. हे सगळं मला कळलं पाहिजे. जेवढं माझ्या आयुष्यात एका आयुष्यात शक्य आहे तेवढं सगळं मला कळलं पाहिजे या ईर्षेने ते सगळं करत होते. तर असं ते सगळं चाललेलं होतं. त्या स्वदेशी चळवळीतनं त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर मग अनेक वर्ष परत ते शांतिनिकेतन विद्यालय चालवण्याच्या मागे लागले. त्यानंतर 1915 साली गांधीजी, तो विषय सांगितला पाहिजे, गांधीजी भारतात कायमचे परत आले. म्हणजे त्याच्या आधी ते जवळजवळ 22 वर्ष दक्षिण आफ्रिकेत कार्य करत होते. तिथल्या लोकांना खरं म्हणजे गांधीजी बॅरिस्टर झाले लंडनहून आणि तिथनं ते तडक दक्षिण आफ्रिकेत गेले एका गुजराती व्यापाऱ्याचा खटला चालवण्यासाठी. तो खटला त्यांनी चालवला, ते केस त्यांनी जिंकली आणि त्यांना असं वाटलं की आपण त्याच्याच लक्षात आलं की इथल्या नागरी हक्काची पायमल्ली होती, त्यामुळे इथल्या लोकांना नागरिक हक्क मिळवून दिले पाहिजेत. म्हणून गांधीजी तिथेच राहिले 22 वर्ष आणि या चळवळीचं कार्य यशस्वीपणे पार पडल्यानंतर म्हणजे 1893 साली ते गेले आणि 1915 साली ते भारतात कायमचे परत आले. भारतात आल्यानंतर करायचं काय हा गांधीजींपुढे प्रश्न होता. कारण तोपर्यंत स्वातंत्र्य चळवळ चालू होती, टिळकांचा केसरी चालू होता, त्यातनं ते अग्रलेख लिहित होते, हे सगळं चालू होतं. त्यानंतर मवाळ जहाल पक्ष होते. पण आपण काय करू शकतो या सगळ्या प्रकरणामध्ये? तर मग गांधीजींनी असा विचार केला की पहिल्यांदा आपल्या राहण्याची सोय केली पाहिजे. म्हणजे भारतानंतर राहायचं कुठं? त्यांचं घर असेल पोरबंदरला, पण आपल्याला जर स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा असेल तर काय कुठे राहावं याचा विचार करत असताना पहिल्यांदा त्यांचा दक्षिण आफ्रिकेत त्यांनी मुलांसाठी एक फिनिक्स नावाचा आश्रम चालू केला. तर तो आश्रम बंद करून ते तिथल्या 20-22 मुलांना भारतात घेऊन आलं. त्या मुलांचं सुद्धा करायचं काय
आपण राहायचं कुठे, कस्तुरबा कुठे राहणार, म्हणजे त्यांची बायको, असं विचारत ना ते पहिल्यांदा रवींद्रनाथांसंबंधी त्यांनी ऐकलं होतं. तसं त्यांनी आधीच ऐकलं होतं रवींद्रनाथांसंबंधी, कारण त्यांचं कार्य मोठं असल्यामुळे. तर गांधीजी आल्यानंतर शांतिनिकेतन आश्रमात आले कस्तुरबांसकट, आणि त्यांनी रवींद्रनाथांची भेट घेतली. तिथे जवळजवळ ते 2 आठवडे राहिले. तिथल्या मुलांना, ते जे फिनिक्स आश्रमातली मुलं होती त्यांना सांगितलं तुम्ही शांतिनिकेतनमध्ये काही महिने शिक्षण घ्या, तोपर्यंत मी तुमची दुसरी व्यवस्था करतो. त्यांची मुलंसुद्धा तिथेच राहिली. पुढे 4 महिने त्यांनी शांतिनिकेतनमध्ये शिक्षण घेतलं. तर गांधीजी आणि रवींद्रनाथ यांची खूप पुढे दाट मैत्री झाली. आणि 1915 साली ते जेव्हा पहिल्यांदा आले होते त्यावेळेला रवींद्रनाथ एका सोफ्यावर बसलेले होते. तर गांधीजींचा वेगळाच विचार असायचा काहीतरी. ते जमिनीवर बसले आणि ते म्हणजे तुम्ही इथे बसा. रवींद्रनाथ त्यांच्या बाजूला बसले, त्यांच्याशी चर्चा केली. आणि त्या 1-2 आठवड्याच्या काळात रवींद्रनाथांना गांधीजींबद्दल प्रचंड आत्मीयता निर्माण झाली. त्यांचं कार्य त्यांना आधीच ठाऊक होतं. त्यामुळे गांधीजींना महात्मा हा शब्द रवींद्रनाथांनी प्रथम वापरला. तेव्हापासून ते देशभरात महात्मा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि महात्मा गांधीसुद्धा रवींद्रनाथांना गुरुदेव म्हणत असत. रवींद्रनाथांचा जन्म मी मगाशी सांगितलं तसं 1861चा आणि गांधीजींचा 1869चा. त्यामुळे रवींद्रनाथ 8 वर्षांनी मोठे होते. तर काही गोष्टी ते गांधीजींना हक्काने सांगू शकत होते. आणि गांधीजी किती मोठे असले आणि काही असले, ते वयाने मोठे असते तरी त्यांनी विरोध केला असता. पण त्यांच्या काही बाबतीत मतभेद झाले. त्या दोघांचं वैशिष्ट्य असं की मैत्री किती असली तरी ते एकमेकांविषयीचे जे मतभेद असत ते स्पष्टपणे, अतिशय निर्भीडपणे बोलून दाखवत असत. तर 1920-21 सालची गोष्ट आहे की ज्यावेळी लोकमान्य टिळकांचं 1 ऑगस्ट 1920ला निधन झालं, त्याच दिवशी गांधीजींचा भारतीय राजकारणात उदय झाला असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण त्यांनी त्या दिवशी असहकार्यतेची हाक देशाला दिलेली होती. त्यांचं म्हणणं असं की संपूर्ण देशाला एकत्र आणून संपूर्ण देशाने जर इंग्रजांना विरोध केला तर हळूहळू इंग्रज लोकांना ते लक्षात येईल आणि ते हा देश सोडून जातील आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असं त्यांना वाटत होतं. म्हणजे लोकांना नुसतं बोलवलं की तुम्ही एकत्र या, पण करा काय हे जर सांगितलं तर लोक करणार काय, म्हणून त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आखले. तर पहिला कार्यक्रम असा की इंग्रज सरकारशी असहकार करायचा. त्यानंतर त्यांच्याकडून इंग्लंडमधून येणाऱ्या गोष्टींवर बहिष्कार टाकायचा. आणि वस्त्राच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी आपण चरख्यावर सूत कातायचं. हे 3 कार्यक्रम गांधीजींनी ताबडतोब सुरू केले. आणि चरख्यावर सूत कातायचं ही कल्पना त्यांनी इतक्या टोकाला नेली की रवींद्रनाथांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. म्हणजे त्यांनी गांधीजींनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं होतं की तुम्ही दररोज 2000 यार्ड सूत कातलं पाहिजे. आणि भारतातल्या सगळ्याच लोकांनी ज्यांना शक्य त्यांनी चरखा विकत घेऊन घरी सूत कातलं पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही जर सूत कातलं तर 1 वर्षभर तर मी तुम्हाला स्वराज्य मिळवून देतो. आता ही गोष्ट रवींद्रनाथांना असंभवनी वाटलं की चरख्यावर सूत कातण्याने स्वातंत्र्य कसं मिळणार. म्हणून त्यांनी गांधीजींना एक दिवस विचारलं किंवा चरख्याचं स्वातंत्र्य मिळण्याचा संबंध काय. तर गांधीजींनी तसं काय होतं तर म्हणजे माझं हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, ते मला केलंच पाहिजे. पण त्याबाबतीत रवींद्रनाथ त्याच्याशी कधी सहमत झाले नाही. त्यामुळे चरखा बिरखा चालून कधी स्वातंत्र्य मिळत नसतं, त्यामुळे मी याबाबतीत तुम्हाला विरोध करणार. आणि त्यांनी त्याच्यावर कल्ट ऑफ चरखा वगैरे असे बरेच लेख लिहिले. दुसरी गोष्ट अशी की बहिष्कार. तर बहिष्कार म्हणजे मगाशी मी सांगितलं परदेशी वस्तू वापरू नका, विशेषतः इंग्लंडहून आलेल्या, आणि त्यांचे परदेशी कपड्यांच्या होळ्या करा. हा कार्यक्रम तर जोरात चाललेला होतो, मला माहिती असेल. सावरकरसुद्धा या परदेशी कपड्यांच्या होळ्या जाळण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले होते. अनेक मोठे मोठे लोक त्या कार्यक्रमात सहभागी असत. तर हा कार्यक्रमसुद्धा रवींद्रनाथांना पटलेला होता. तर परदेशी कपड्यांच्या होळ्या करून परत स्वातंत्र्य कसं काय मिळणार. फार तर तुमच्या मनातला रोष इंग्रजांविरुद्धचा तुम्ही व्यक्त करू शकाल, पण बहिष्कार टाकून असहकार करून वगैरे असं काय स्वातंत्र्य वगैरे मिळत नसतं. याबाबतीत सुद्धा त्यांचे मतभेद झाले. पण गांधीजींनी आपला कार्यक्रम रेटतच नेला. आता खरं सांगायचं म्हणजे हा वादाचा विषय आहे की गांधीजी, टिळक किंवा इतर मोठ्या मोठ्या लोकांनी जे स्वातंत्र्याजवळ इतकं काम केलं त्यामुळे इंग्रज सोडून गेले का, या विषयावर बोलणं अवघड आहे. हा वादाचा विषय आहे, कदाचित असेल किंवा नसेल. पण ज्यांनी 1857चं सशस्त्र बंड मोडून काढलं ते इंग्रज लोक काय अहिंसात्मक मार्गाने चळवळ करणाऱ्या, सत्याग्रह करणाऱ्या आणि उपोषणाला बसणाऱ्या गांधीजींना विरोध करू शकत नव्हता अशातला भाग नव्हता. त्यामुळे ते केव्हाही त्यांनी गांधीजींना दबाव टाकून गप्प बसवलं असतं. पण तसं झालं नाही आणि इंग्रजांचं राज्य सुरूच राहिलं. पण रवींद्रनाथांचं म्हणणं होतं असल्या कुठल्या मार्गाने तुम्हाला मिळणार नाही, यावर ते ठाम होते.
त्यानंतर गांधीजी बऱ्याचदा अवैज्ञानिक विधानं करायचे. म्हणजे 1897 सालची गोष्ट आहे की त्यावेळेला बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता आणि लाखो माणसं, अक्षरशः लाखो माणसं मेली होती त्या भूकंपामध्ये. तर त्याचा संदर्भ घेऊन एकदा आपला गांधीजी म्हणाले होते की आपल्या लोकांनी जी पूर्वीच्या जन्मी किंवा या जन्मी जी पापं केली आहेत त्याचा परिणाम म्हणून हा भूकंप झाला आहे. हे विधान ऐकल्यानंतर रवींद्रनाथांना आश्चर्यच वाटलं. म्हणजे स्वतः रवींद्रनाथ वैज्ञानिक नसले तर आधुनिक विज्ञानावर त्यांचा विश्वास होता, खूप विश्वास होता. तर ते म्हणाले हे असं कसं काय तुम्ही काय म्हणू शकता की भौतिक जगात घडणाऱ्या घटनांना भौतिक कारणच असतात, त्याला तुम्ही तुमच्या समाजाचे नीतीचे अनितीचे पापाचे पुण्याचे हिशोब लावताच कसे मुळे. तर याच्यावर त्याचा बराच वाद झाला. पण गांधीजी म्हणाले ते तुमचं म्हणणं काही असो पण माझा याच्यावर विश्वास आहे की त्याच्यावर माझा विषय त्याला इन्व्हर्टेड कॉमा त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्या इच्छेशिवायमुळे झाडाचं पानसुद्धा हलत नाही. भूकंपात काय मोठी गोष्ट झाली. त्यामुळे गांधीजी त्यांच्या तऱ्हेने वाद घालत राहिले, रवींद्रनाथ त्यांच्या पद्धतीने वाद घालत राहिले. अशा तऱ्हेची अवैज्ञानिक विधानं रवींद्रनाथांना अजिबात मान्य नसत आणि त्यांनी निर्भीडपणे ती बोलून दाखवली आणि गांधीजींना विरोध केला. तर अशी अनेक उदाहरणं देता येतील, ते मी माझ्या पुस्तकात दिलेली आहेत. थोडक्यात गांधीजी आणि रवींद्रनाथ यांच्यामध्ये अनेक बाबतीत मतभेद झाले. पण हे मतभेद झाले तरी हल्लीच्या काळात आपण बघतो जरा कोणाच्या विरुद्ध बोललं की काय होतं आपल्याला माहिती आहे. पण त्या काळामध्ये गांधीजी आणि रवींद्रनाथ हे दोघंही महापुरुष होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा हे मतभेद जरी झाले तरी देखील मतभेद स्पष्टपणे बोलून दाखवायचे, पण आपल्याला दुरावा येऊ द्यायचा नाही, ही प्रगल्भता दोघांपाशी होती. त्यामुळे त्यांची मैत्री टिकू शकली. दुसरी गोष्ट अशी की गांधीजी 1932 साली एकदा उपोषणाला बसले होते. याचं कारण असं की रॅमसे मॅकडोनल्ड हे त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि त्यांनी आंबेडकरांनी विनंती केल्यावरून दलितांसाठी वेगळा मतदारसंघ स्थापन करावा असा आदेशच काढला होता. तो आदेश कानावर पडल्यानंतर गांधीजी चिडले. त्यामुळे तुम्ही दलितांना वेगळा मतदारसंघ, मुसलमानांना वेगळा मतदारसंघ असं करून भारतीय समाजात फूट पाडू नका, हे स्वतंत्र मतदारसंघ मला मान्य नाहीत. आणि आंबेडकरांना तर दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेच होता, कारण दलितांसाठी सगळ्या सोयी उत्पन्न झाल्या पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे समाजाचा, हा त्यांचा विचार होता. त्यामुळे गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वाद सुरू झाले. शेवटी गांधीजींनी ठणकावून सांगितलं इंग्लंडच्या पंतप्रधानांना आणि आंबेडकरांना की तुम्ही जर हा विचार मागे घेतला नाही तर मी उपोषणाला बसणार. आणि 1932 साली ते उपोषणाला बसले. त्यानंतर बरेच दिवस त्यांचं उपोषण झालं होतं आणि गांधीजी आता मरतायत का जगतात इतकी परिस्थिती निर्माण झाली होती. इतकी परिस्थिती आल्यानंतर मग शेवटी असं लक्षात आलं सरकारच्या आणि आंबेडकरांच्या मुख्य म्हणजे की आपण जर गांधीजींना वाचवलं नाही तर देशात हलकल्लोळ माजेल. म्हणून डॉक्टर आंबेडकर मोठे असूनसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये माघार घेतली आणि ठीक आहे बाबा नको दलितांचा मतदार संघ वेगळा काढू अशी त्याला मान्यता दिली. मग त्यांच्यानंतर रॅमसे मॅकडोनल्ड इंग्लंडच्या पंतप्रधानांचं पत्र आलं की आम्ही हा करार आता रद्द करतो आहे की हा विचार रद्द करतो आहे. त्यामुळे गांधीजींचं उपोषण सुटलं. पण गांधीजी जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांनी रवींद्रनाथांना तारेंनी कळलं होतं की असं मी उपोषणाला बसतो आहे आणि तुमचा पाठिंबा असल्याचं जर मला कळलं तर मला फार आनंद होईल. तर रवींद्रनाथांनी त्यांना ताबडतोब तार पाठवून कळलं की तुमच्या उपोषणाला माझा पाठिंबा आहे. म्हणजे हे मैत्रीच उदाहरण झालं. मगाशी मी मतभेदांचं उदाहरण दिलं. तर पाठिंबा आहे आणि तुमचं उपोषण लवकर सुटावं, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे. एवढं करून ते थांबले नाहीत. ते ताबडतोब पुण्याला आले रवींद्रनाथ आणि त्यावेळेला येरोडा जेलमध्ये होते गांधीजी उपोषणाला बसलेले. तर रवींद्रनाथ तिथे गेले आणि त्यानंतर मी बरीच तिथे वर्णन केले आहेत की आत कसे गेले, त्यांना परवाना कसे मिळाला नाही, तो कसं मिळवून दिला वगैरे वगैरे. पण ते येरोडा जेलमध्ये गेले आणि गांधीजी एका खाटेवर बसलेले दिसले, अतिशय कृषित आलेले होते. खरोखर केव्हा मरतील केव्हा काय होईल हे सांगण्याजोगी परिस्थिती नव्हती. तर रवींद्रनाथांना पाहिल्यानंतर गांधीजींना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांना अगदी जवळ बोलवून वगैरे घेतलं आणि त्यांना बरं वाटलं. त्यानंतर 1-2 दिवसातच मी मगाशी म्हटलं तसं हा करार रद्द झाला. त्यासाठी जो पुणे करार म्हणून झाला त्याच्यावर आंबेडकरांच्या आणि गांधीजींच्या वगैरे स्वाक्षर आहेत, तो मुद्दा मी इथे सांगत नाही. पण त्याच्यामुळे हे इंग्रज सरकारने ही माघार घेतली आणि मग त्यांचं उपोषण सुटलं. तर त्या उपोषणाच्या वेळेला मुख्य मुद्दा म्हणजे रवींद्रनाथ तिथे हजर होते. तर उपोषण सुटण्याच्या वेळेला जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमलादेवी यांनी सरबत तयार केलं आणि कस्तुरबाने ते गांधीजींना पाजलं आणि त्यांचं उपोषण सुटलं. त्यावेळेला गांधीजींनी रवींद्रनाथांना अशी विनंती केली की तुम्ही माझ्यासाठी एखादं बंगाली गीत गा आणि मग मी उपोषण सोडतो. म्हणून गांधीजींनी रवींद्रनाथांनी एक सुंदर बंगाली गीत त्यांच्यासाठी गायलं. ते गीत कुठलं त्याचाही उल्लेख मी पुस्तकात केलेला आहे. तर गीत गायल्यानंतर गांधीजींचं उपोषण सोडलं. त्यानंतर मग पुढच्याच वर्षी परत 1933 साली, 1932 सालची गोष्ट,
1933 साली रवींद्रनाथ पुन्हा उपोषणाला बसले आणि त्याचं कारण असंच काहीतरी होतं, हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य नाही, ते ऐक्य होईपर्यंत मी उपोषण करणार वगैरे वगैरे. हा विचार कस्तुरबांना अजिबात मान्य नव्हता की तुम्ही उठसूट उपोषणाला कसले बसताय आणि तुम्ही कुटुंबाला आणि देशाला वेठीला का धरताय. तर रवींद्रनाथांचं सुद्धा या उपोषणाला पाठिंबा नव्हता. म्हणजे रवींद्रनाथांनी एका उपोषणाला जरी पाठिंबा दिला असला तर सरसकट उपोषण करण्याच्या विचारांना रवींद्रनाथांचा कधीच पाठिंबा नव्हता. त्यामुळे त्यांचे मतभेद हे अखंडपणे चालूच होते. असा रवींद्रनाथ आणि गांधीजींच्या मतभेदांचा उल्लेख पुस्तकात केलेला आहे. पण रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ हे त्यावेळेला शांतिनिकेतनमध्येच राहत होते आणि गांधीजी दरवेळेला आले की त्यांच्या पाया पडून त्यांना नमस्कार करायचे आणि ते म्हणायचे की भारतातला ज्ञानीपुरुष किंवा ऋषीपुरुष कसा असतो याचं दर्शन मला तुमच्यामुळे घडलं. तर रवींद्रनाथांना गांधीजींना द्विजेंद्रनाथांबद्दल आदर होता आणि उलट द्विजेंद्रनाथांसुद्धा गांधीजींबद्दल आदर होता. एकदा तर द्विजेंद्रनाथ रवींद्रनाथ रागवले, एवढे मोठे असून सुद्धा. रवी म्हणायचे ते की रवी तुला काही कळत नाही, गांधीजी खूप मोठा माणूस आहे, तो भविष्यकाळात खूप मोठा होणार आहे, तू काय मनाला येईल ते बडबडतोस, तू त्याची वाद घालू नकोस. तर रवींद्रनाथांबरोबर तर त्यांचा जो सहकारी होता त्याला गंमत वाटली, अरे तुम्हाला सुद्धा कोणीतरी रागवणार आहे तर, असं ते म्हणाले. तेव्हा ते म्हणाले नाही ते द्विजेंद्रनाथ फार तापट आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी काही बोलत नाही, पण माझे विचार मात्र जे आहेत ते पक्के, ते काही मी बदलणार नाही. तर अशा तऱ्हेने गांधीजी आणि रवींद्रनाथ यांच्या याचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर मग रवींद्रनाथांचं मी म्हटलं तसं परत सर्व लक्ष शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन या संस्थांकडे लागलं. तर श्रीनिकेतन ही संस्था स्थापन केली, त्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा आणखीन वाढला. त्याच्यासाठी त्यांचं परत फिरणं सुरू झालं. नुसतं फिरणं म्हणजे भ्रमंती करणारे लेखक असं रवींद्रनाथांना म्हटलं पाहिजे. एक दोन गोष्टी होत्या. एक त्यांना विविध देशात जाऊन तिथल्या दिग्गज माणसांना भेटण्याची ओढ होती, त्यानंतर तिथली संस्कृती समजून घ्यायची, आणि तिसरं म्हणजे आर्थिक सहाय्य मिळवायचं तिथं भाषणं देऊन. त्यामुळे रवींद्रनाथांनी विविध ठिकाणी प्रवास करून 34 देशांना त्यांनी भेटी दिल्या. आणि एकदा गेले की जसे 4-8 दिवस आपल्यासारखे सहलीसाठी जात नसत, ते 3 ते 6 महिने त्या देशात राहून देश समजून घ्यायचे, त्याची संस्कृती समजून घ्यायचे, त्या देशातल्या चांगल्या गोष्टी कशा आहेत, तिथल्या कुठल्या कला आहेत ते समजून घ्यायचे. आणि तिथनं परत आले की त्या कलांचा विकास किंवा त्या कलांचा समावेश त्यांनी श्रीनिकेतनमध्ये करायला लावला. तिथले मोठे मोठे कलाकार बोलवले आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या मुलांना शिकवा श्रीनिकेतनमधल्या. त्यांनी अनेक कला शिकवल्या. त्यामुळे श्रीनिकेतनचा विकास होत गेला. शांतिनिकेतनमधल्या विद्यालयामध्ये लोकांना वेगवेगळ्या कला आत्मसात करता आल्या. म्हणजे बाटिक प्रिंट ही जी प्रथा आहे प्रिंटिंगची, ती त्यांनी बालीमध्ये पहिल्यांदा पाहिली. तिथनं आल्यानंतर त्यांनी ताबडतोब श्रीनिकेतनमध्ये बाटिक प्रिंटिंगची व्यवस्था सुरू केली. अशा अनेक कला. तर अशा तऱ्हेने श्रीनिकेतन झालं. पुढे 1921 किंवा 22 सालची गोष्ट आहे. रवींद्रनाथांना असं वाटलं की शांतिनिकेतन विद्यालय ठीक आहे, एका मर्यादित प्रमाणात आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहे, यापेक्षाही मोठं कार्य आपण काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे. आणि त्यांचा पहिल्यापासूनच मी मगाशी म्हटलं तसं विविध संस्कृतींवर त्यांचा खूप विश्वास होता. आणि ही आपली ही परक्याची वगैरे असे त्याचे विचारच नव्हते. त्यांना असं वाटायचं की सगळ्या संस्कृती जेवढ्या शक्य तेवढ्या आपल्याला समजल्या पाहिजेत, त्या भारतात आल्या पाहिजेत, भारतीय समाजात आल्या पाहिजेत आणि त्यांचा विकास झाला पाहिजे. तसंच ते इंग्लंडला जेव्हा गेले होते तेव्हा इंग्रजांविरुद्ध जरी त्यांचा रोष होता तर इंग्लंडमधल्या अनेक पद्धतीत त्यांना आवडल्या. उदाहरणार्थ आपल्याकडच्या स्त्रिया बऱ्याचदा त्या काळातल्या तरी या स्वयंपाकघरातच राबत असत, भाकऱ्या बनवण्यातच त्यांचा जन्म जात असे. पण त्या काळातले सुद्धा इंग्लंडमधले स्त्री पुरुष हे विविध समारंभांना जात, स्त्री पुरुष एकमेकांशी मोकळपणाने बोलत, हास्यविनोद करत. तर हे रवींद्रनाथांना खूप आवडलं. हे आपल्या देशापेक्षा खूप वेगळं आहे. तर आपल्या स्त्रियांना आपण शिक्षण देत नाही, त्यांना घरातच राबवतो, त्यापेक्षा असं मोकळं वातावरण पाहिजे. स्त्रियांनी पुरुषांशी बोलणं हा सुद्धा फार मोठा गुन्हा होता. म्हणजे पुढच्या काळात आमच्या शाळेतसुद्धा आम्ही आमच्या मैत्रिणींशी बोलायचो नाही, ही अलीकडची गोष्ट आहे. तर थोडक्यात हा संस्कार भारतामध्ये पहिल्यापासून होता की मुलांनी मुलींनी एकत्र बसायचं नाही, किंवा मुलींचं वेगळी शाळा मुलांची वेगळी शाळा. म्हणून शांतिनिकेतनमध्ये पुढील काळात को एज्युकेशनचा प्रयोगसुद्धा रवींद्रनाथांनी केला. आणि ती मुलं सगळी प्रगल्भ असल्यामुळे रवींद्रनाथांच्या संस्कारामध्ये वाढलेल्या असल्यामुळे कुठलाही अप्रकार काही घडला नाही किंवा कुठली अनियमित गोष्ट विद्यार्थ्यांनी काही केली नाही, कारण विद्यार्थीसुद्धा प्रगल्भ होत गेलेले होते. तर थोडक्यामध्ये या सगळ्या संस्कृतींचा समावेश आपल्या संस्थेमध्ये व्हावा, आपल्या भारतीयांना विविध संस्कृतीची ओळख व्हावी या विचारातून, आणि आपल्या भारतीय समाजाची आणि भारतीय संस्कृतीची ओळख परदेशी लोकांना व्हावी या विचाराने त्यांनी विश्वभारती विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. म्हणजे आर्थिक चणचण होतीच शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतनमुळे, पण त्याच वेळेला
तरीसुद्धा रवींद्रनाथांनी विश्वभारतीची घोषणा केली आणि 1922 साली, आता मला महिना लक्षात नाही, पण त्यांनी विश्वभारती विद्यापीठ स्थापन केलं. आणि परत या संस्थेसाठी पैसे मिळवण्यासाठी ते देशोदेशी हिंडले. केवळ पैसे मिळवण्यासाठी नाही, पण विश्वभारती विद्यापीठ काय आहे हे जगातल्या लोकांना कळलं पाहिजे. म्हणजे आपण विद्यापीठ उघडून बसलो, पण जगातल्या लोकांना जरी काय ते कळलं नाही तर येणार कसे. म्हणून ते अनेक देशात जाऊन विश्वभारती विद्यापीठावर व्याख्यान द्यायला लागले. हे विद्यापीठ इतर विद्यापीठांपेक्षा कसं वेगळं आहे. इनफॅक्ट तशा तऱ्हेचं विद्यापीठ कुठे नव्हतंच जगामध्ये. आणि म्हणून त्यांच्या परिचयाला प्रतिसाद मिळाला आणि अनेक संशोधक, अनेक विद्वान, अनेक व्यासंगी लोक विश्वभारती विद्यापीठामध्ये यायला लागले. आणि रवींद्रनाथांनी सांगितलं, तुमचं संशोधन तुम्ही इथे करा, तुमच्या संस्कृतीचा परिचय आमच्या विद्यार्थ्यांना करून द्या, त्यानंतर आमची संस्कृती तुम्ही समजून घ्या. असं त्यांनी वेगवेगळ्या देशातल्या लोकांना त्यांनी विश्वभारतीमध्ये बोलवलं आणि विश्वभारती विद्यापीठ स्थापन केलं. तर शांतिनिकेतनचा विकास एका मोठ्या विद्यापीठामध्ये झाला आणि त्याचा जगाशी संबंध आला. म्हणजे विद्यापीठ आजही स्थापन होतात, पण त्यांचा जगाशी संबंध असतो तशातला भाग नाही. पण रवींद्रनाथांनी जे विद्यापीठ स्थापन केलं ते अनोखं होतं, वेगळ्या पद्धतीचं होतं. हा वेगळा प्रयोग होता की बरं, शांतिनिकेतन हा सुद्धा वेगळाच प्रयोग होता, कारण तशा तऱ्हेची शाळा नव्हती. तर रवींद्रनाथांनी आयुष्यात जे जे केलं ते आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, समाजाचं देणं आपण लागतो ते पण दिलं पाहिजे, या विचारातून त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. तर हे विश्वभारती विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं आणि ते आजही चालू आहे. तर ही रवींद्रनाथांचं प्रमुख कार्य म्हटलं पाहिजे. तर आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बंगालच्या लघुकथांचे जनक म्हणून रवींद्रनाथांची ओळख करून दिली जाते. 7:20 झाले आहेत, मी एक 5 मिनटं फक्त तुम्हाला तुमच्याशी बोलतो. तर रवींद्रनाथ अनेक कथा लिहिल्या, मगाशी मी सांगितलं तसं. त्या सगळ्या कथा मोठ्या आहेत, अतिशय सुंदर आहेत आणि विश्वात्मक संदेश देणाऱ्या आहेत. म्हणजे रवींद्रनाथांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी जी साहित्य निर्मिती केली त्याच्यामध्ये त्यांनी विश्वात्मक संदेश दिला. त्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा मला राहिला, तो मी पूर्ण करतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा म्हणून पूर्ण केलाच पाहिजे मला, की रवींद्रनाथांच्या गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळालं. ही घटना घडली कशी? मी मगाशी सांगितलं तसं रवींद्रनाथ जेव्हा जमीनदारी करत होते त्या काळात त्यांनी अनेक काव्यसंग्रह लिहिले. त्या काव्यसंग्रहातल्या काही रचना आणि काही स्वतंत्र लिहिलेल्या कविता त्यांनी एकत्र केल्या आणि 103 कवितांचं बंगाली पुस्तक गीतांजली नावाने प्रसिद्ध केलं. तर त्या सुमाराला रॉथनस्टाईन नावाचा, विल्यम रॉथनस्टाईन नावाचा माणूस कलकत्त्याला आला होता. तो चित्रकार होता आणि रवींद्रनाथांचे पुतळे होते 2, अवनींद्रनाथ आणि गगनेंद्रनाथ म्हणून. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते. तर त्यांच्याकडे शिकायला हे रॉथनस्टाईन आले होते त्यांच्याशी चर्चा करायला. ते जेव्हा ठाकूरवाडी निवासस्थानात आले तेव्हा त्यांची रवींद्रनाथांची गाठ पडली. इतका महापुरुष, पांढरी दाढी, तुम्ही आपण जो फोटो बघतो रवींद्रनाथांचा मी दाखवतो तो थोड्या वेळानं तुम्हाला, तर तो पांढरी शुभ्र दाढी असलेला, अत्यंत प्रसन्न आणि चेहऱ्यावर हुशारी तेज लकाकणारा महापुरुष पाहिल्यानंतर ते प्रभावित झाले आणि त्यांनी रवींद्रनाथांना विचारलं, मी तुमचं रेखाचित्र काढू का? त्याने रेखाचित्र काढायला परवानगी दिली, ते त्यांनी काढलं. त्यानंतर त्या गीतांजलीचा बंगालीतून इंग्रजी अनुवाद अमित चक्रवर्ती नावाच्या माणसाने केला होता. सगळ्या नाही, काही कवितांचा केला होता. तो रॉथनस्टाईनच्या वाचण्यात आला आणि ते प्रभावित झाले आणि ते म्हणले की तुम्ही, रवींद्रनाथांना त्यांनी विनंती केली, तुम्हीच याचं रूपांतर करा इंग्रजीमध्ये. मग रवींद्रनाथांनी ते मनावर घेतलं आणि पुढच्या काही काळात त्यांनी इंग्रजीमध्ये पूर्ण गीतांजलीचं रूपांतर केलं. तर गीतांजली म्हणजे काय? तर मुळात अंजली म्हणजे ओंजळ आणि गीतांजली म्हणजे गीतांची ओंजळ. त्याच्यामध्ये प्रेम आहे, भक्ती आहे, विरह आहे, मानवतावाद आहे, आंतरराष्ट्रीयवाद आहे आणि एकूणच सामाजिक प्रश्नांची समस्या येतात. अशा अनेक तऱ्हेची कविता त्या गीतांजलीत आहेत. त्याचं इंग्रजी रूपांतर झाल्यानंतर त्याने ते रॉथनस्टाईनकडे पाठवून दिलं. रॉथनस्टाईनने सांगितलं, तुमच्या एवढा महापुरुष मी पाहिला नाही. त्याच्यामध्ये पौर्वात्य तत्त्वज्ञान पण होतं, आध्यात्मिक गोष्टींबाबत पण कविता होत्या आणि हे सगळं पाश्चिमात्य लोकांना नवीन होतं. त्यामुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही लंडनला या आणि इथल्या कवींना भेटा. त्यामुळे 1912 साली रवींद्रनाथ आपल्या मुलाला आणि सुनीलाबरोबर घेऊन लंडनला गेले आणि एक दिवस संध्याकाळी, मला वाटतं 30 जून 1912 या दिवशी संध्याकाळी एक बैठक भरली लंडनमध्ये आणि तिथले सगळे प्रसिद्ध कवी आणि दिग्गज लोक त्या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यामध्ये एक गेट्स नावाचा जो कवी होता त्याने या गीतांजलीला पुढे प्रस्तावना लिहिली आणि तो फारच प्रभावित झाला. तर त्या दिवशी संध्याकाळी गीतांजलीतल्या कवितांचं वाचन रवींद्रनाथांनी करून दाखवलं. तर लोक इतके दिग्मूढ झाले की त्यांचं काव्य वाचन संपल्यानंतर कोणी काही प्रतिसाद दिला नाही, टाळ्यांचा कडकडाट झाला नाही.
प्रत्येकजण आपापल्या घरी निघून गेला. तर त्यांना आश्चर्य वाटलं. मग दुसऱ्या दिवसापासून पत्रांचा आणि भेटींचा पाऊस अक्षरशः पडायला लागला आणि सगळ्यांनी रवींद्रनाथांचं प्रचंड कौतुक केले. काय अशा तऱ्हेचं आम्ही तत्त्वज्ञान यापूर्वी ऐकलेलं नव्हतं की अशा तऱ्हेचं काव्य आम्ही याच्यापूर्वी वाचलेलं नव्हतं असं म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की पुस्तक इतक्या मोठ्या दर्जाचं आहे त्याला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे. तोच थॉमस स्टर्जी मूर या नावाच्या माणसाने गीतांजलीला नोबेल पारितोषिक मिळावं म्हणून ते पुस्तक नोबेल समितीकडे पाठवून दिलं. नोबेल समितीने त्या पुस्तकाचा अभ्यास केला. त्यांनाही ते काव्य अतिशय आवडलं. पण केवळ गीतांजली पुस्तक वाचून त्याला त्यांनी नोबेल पारितोषिक दिलं नाही, तर रवींद्रनाथांचं इतर साहित्यसुद्धा त्या दर्जाचं आहे की नाही हे त्यांनी तपासून पाहिलं आणि त्या दर्जाचं आहे याची खात्री पटल्यानंतर 1913 साली नोव्हेंबर महिन्यात नोबेल कमिटीने असा निर्णय जाहीर केला की तुम्हाला या गीतांजली काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यावेळेला रवींद्रनाथ शांतिनिकेतनमध्ये कुठल्या तरी झाडांना पाणी वगैरे घालत होते जारीने. त्यावेळेला त्यांना ही बातमी कळली की आपल्याला नोबेल पारितोषिक मिळालं आहे म्हणून. ही बातमी मग शांतिनिकेतनात पसरली. सगळेजण त्यांचं कौतुक करायला वगैरे आले आणि रवींद्रनाथ कधी हार्शाने असे हुरळून गेले नाहीत किंवा दुःखाने कधी खचून गेले नाहीत की निराश झाले नाहीत. तर नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांना आनंद नक्कीच झाला. त्या पारितोषिकाची जी रक्कम होती 8,000 पाऊंड, त्या काळातल्या 8,000 पाऊंड तिथे त्यांनी शांतिनिकेतनच्या विकासासाठी शांतिनिकेतनच्या विकासासाठीच पुढे वापरले. पण त्यांना भीती याची होती की अरे आता मला प्रसिद्धी मिळणार, त्याच्यानंतर मला अनेक लोक भेटायला येणार, माझा एकांतवास त्यामुळे नष्ट होणार आणि मी साहित्य निर्मिती करणार कशी, याचं त्यांना हे लागलं होतं. पण तरीसुद्धा लोक आले, सत्कार समारंभ झाले, कलकत्त्यामध्ये मोठी सभा भरली, त्याचे जगदीशचंद्र बोस हे प्रसिद्ध वैज्ञानिक अध्यक्ष होते, सगळं कौतुक सोहळा वगैरे पार पडला. तर ज्या सभेमध्ये त्याने गीतांजलीचं वाचन करून दाखवलं त्या सभेमध्ये कोण कोण होते? द बर्ट्रंड रसेल होता, जॉर्ज बर्नार्ड शॉ होता, H.G. वेल्स होता. खुद्द H.G. वेल्सचं नाव नोबेल पारितोषिकासाठी सुचवलेलं होतं. पण त्याला काही नोबेल पारितोषिक मिळालं नाही. किंवा मी सगळ्यांची नावं सांगत नाही, 26 जणांची नावं नोबेल पारितोषिकासाठी सुचवलेली होती, पण त्यातल्या रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालं. याचा इंग्लंडच्या लोकांना एका बाजूने आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर टीका पण झाली. रवींद्रनाथांच्या आयुष्यात हेच आहे, त्यांनी जे जे कार्य केलं त्याच्यावर लोकांनी स्तुतिसुमनं पण उधळली आणि त्याच वेळेला त्यांच्यावर प्रचंड टीका पण झाली. त्याचं एक आणखीन छोटं मी उदाहरण फक्त सांगतो. मला वाटतं मी अजून एक 5-10 मिनटं तुमचा वेळ घेणार आहे, तेवढं सांगून मी माझं भाषण आटोपतं घेण्याचा प्रयत्न करतो, चालेल ना? हां. तर रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांना देशोदेशीची आणखीन आमंत्रणं यायला लागली व्याख्यानासाठी आणि ते ठिकठिकाणी जाऊ लागले. ते एकदा पेरू देशाला जायचं म्हणून निघाले होते, पण त्यांची तब्येत बिघडली म्हणून ते अर्जेंटिनामध्ये राहिले. तिथे 2 महिने राहिल्यानंतर वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी चित्रकला आपल्याला आली पाहिजे असा विचार मनात आला. आणि काय होतं की बऱ्याचदा साहित्यातून आपल्याला जी व्यक्त करता येत नाही, शब्दातून आपल्याला जे व्यक्त करता येत नाही ते बऱ्याचदा संगीतातून किंवा चित्रकलेतून किंवा नृत्यातून व्यक्त करता येतं किंवा तिथे शब्द तोकडे पडतात. म्हणून रवींद्रनाथांनी चित्रकलेला सुरुवात केली. पण म्हणजे असा विचार मनात आला चित्र काढायला सुरुवात केली असं झालं नाही असं मला वाटतं. याचं कारण रवींद्रनाथांमध्ये गुण असलंच पाहिजे आणि म्हणून त्यांनी 2 ते 2.5 चित्र काढली. आणि अर्जेंटिनामध्ये त्यावेळेला व्हिक्टोरिया ओकाम्पो नावाची एक लेखिका होती, ती रवींद्रनाथांची भक्तच होती. तर तिने त्यांची चित्र पाहिली, तीसुद्धा अवाक झाली आणि तिने स्वतःच्या खर्चाने पॅरिसमध्ये या चित्रांचं प्रदर्शन भरवलं. आणि ती अनेक जाणकार लोक तिथे आलेले होते, ते त्यांनी खूप रवींद्रनाथांच्या चित्रकलेला दाद दिली. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की रवींद्रनाथांनी नृत्यकला शिकले होते. ते स्वतः उत्तम नर्तक होते. म्हणजे साहित्य संगीत हे सगळं झालं, त्याखेरी चित्रकला आणि नृत्यकला. आणि नुसतं ते नृत्य करत नव्हते तर विविध ठिकाणी जाऊन ते नृत्याचे प्रकारही बघून आले होते. त्यांनी जे मणिपूर नृत्य पाहिलं, त्रिपुराचे महाराजांनी त्यांना दाखवलं, ते एका मणिपुरी कलाकाराला त्यांनी शांतिनिकेतनमध्ये कायमचा पाठवा म्हणून सांगितलं. त्यांनी मणिपुरी नृत्य शिकवलं. एवढंच नाही तर उदय शंकर हे जे आपले प्रसिद्ध नर्तक होते त्यांनी शांतिनिकेतनला भेट दिली आणि त्यांनी विद्यार्थ्यांपुढे त्यांचं नृत्य सादर केलं. तर असा अनेक उपक्रम रवींद्रनाथ राखायचे की शांतिनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना आणि खुद्द स्वतःला अनेक गोष्टी समजल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी आपण सामावून घेतल्या पाहिजेत, हे त्यांच्या मनात होतं. आणि अशा तऱ्हेने त्यांनी त्यांचा विकास केला. त्यानंतर एक आणखीन महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे अशी की या भ्रमंतीमध्ये रवींद्रनाथ एकदा इटलीला गेले होते आणि त्यांची तिथे मुसोलिनीची प्रत्यक्ष भेट झाली, 2दा भेट झाली. तर त्या काळात फॅसिझम होतंच इटलीमध्ये
पण ते रवींद्रनाथांच्या सुरुवातीला लक्षात आलं नाही की मुसोलिनींनी फारच त्यांचं कौतुक वगैरे केलं, तुमचं सगळं साहित्य आमच्या इटलीच्या लोकांना माहिती आहे, त्याचा अनुवाद झालेले आहेत वगैरे सांगितलं. आणि ते त्यांच्याशी इतकं चांगलं बोलला की रवींद्रनाथांचं मुसोलिनीबद्दल चक्क चांगलं मत झालं. पण नंतर काय झालं की त्याच भेटीमध्ये रवींद्रनाथ मुसोलिनीच्या विरोधकांना भेटले. तर त्यांनी मग त्यांना सांगितलं की देशामध्ये तुम्हाला आता काही असं कोणी सांगणार नाही, पण प्रत्यक्षात अतिशय अत्याचार चालू आहेत, लोकांना लेखन भाषण विचार स्वातंत्र्य नाही आणि लोकांचे स्वातंत्र्य मारलं जातं आहे आणि अत्याचार होत आहेत. त्या असे अनेक लोक भेटल्यानंतर मग रवींद्रनाथांना कल्पना आली आणि ही गोष्ट त्यांनी लंडनच्या गार्डियन या वृत्तपत्रात छापली. मँचेस्टर गार्डियन जो वृत्तपत्र होतं, याचं कारण इटलीच्या विरोधात येणारं कुठलंही वृत्त इटालियन वृत्तपत्रात छापणार नाही ते त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी लंडनच्या मँचेस्टर गार्डियनमध्ये छापलं. ही बातमी जेव्हा इटालियन लोकांना कळली तेव्हा त्यांनी रवींद्रनाथांवर अत्यंत शिवराळ भाषेत टीकेला सुरुवात केली. म्हणजे रवींद्रनाथांना तेव्हा पहिल्यांदा कल्पना आली की फॅसिझम हा काय प्रकार आहे. त्यामुळे रवींद्रनाथांना सुरुवातीपासून कल्पना होती आणि रवींद्रनाथांचा 1941 साली मृत्यू झाला. त्याच्यानंतर हिटलरने आणखीन जर्मनीमध्ये हायदोस घातला होता. तो हायदोस पाहायला सुदैवाने एका अर्थाने पण म्हणून रवींद्रनाथ हयात नव्हते. पण 41 सालापर्यंत हिटलरने सुद्धा जर्मनीमध्ये कसं फॅसिझम आणलं होतं, ज्यू वंशीय लोकांना त्यांनी कसं ठार केलं असतं. लाखो ज्यू लोक छळछावण्यांमध्ये डांबलेले होते आणि त्यांना गॅस चेंबरमध्ये कोंडून त्यांनी मारलं. मी स्वतः पोलंडला गेलो होतो, तिथं ऑश्विट्झ नावाची एक छळछावणी आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, ती मी बघून आलो. डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. हे लहान लहान मुलं म्हातारे लोक आपलं त्यांना पोलंडून अक्षरशः रेल्वेने भरून आणायचे, मालगाड्यात भरून आणायचे आणि या छळछावण्यांमध्ये ठेवून त्यांना गॅस चेंबरमध्ये ठेवून मारायचे. अशा लाखो लोकांना हिटलरनी त्यावेळेला मारलेलं होतं. तर रवींद्रनाथ त्या सगळ्याच्याच विरोधात होते, सांगायची काही वेगळी गरज नाही आहे की रवींद्रनाथांचा दृष्टिकोन कायम या सगळ्याच्या पलीकडे होता. म्हणजे वंश, वर्ण, धर्म, जात या पलीकडे जाऊन ते सगळ्याचा विचार करायचे. त्यामुळे त्यांनी कायम राष्ट्रवादाला विरोध केला. हा महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. आणि फॅसिझम त्यांना कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे एकूण आत्ता भारतातली आणि जगातली परिस्थिती बघता रवींद्रनाथांचे विचार किती मोठे होते आपल्याला लक्षात येतं. रवींद्रनाथ हे कायम आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करणारे, विश्वात्मक संदेश देणारे लेखक होते आणि त्यांचा विचार कायम विश्वाच्या पातळीवर चालायचा. म्हणजे आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी जसं विश्वशांतीसाठी पसायदान मागितलं तसं रवींद्रनाथांनी कायम विश्वासाठी प्रेम केलं किंवा प्रयत्न केला. त्यांचं सगळ्या साहित्य निर्मितीत विश्वासाठी कार्य केलेलं आपल्याला आढळतं. मी फक्त रवींद्रनाथांची एक छोटी गोष्ट 4 मिनिटात तुम्हाला सांगतो आणि नंतर माझ्या पत्नीला मी एक रवींद्रनाथांची कविता करायला सांगतो आणि त्यानंतर मी माझं भाषण आटोपतो घेतो. ती कविता अशी आहे, कविता नाही, गोष्ट अशी आहे. मी ही अशासाठी निवडली की ती एक 4-5 मिनटात सांगून होईल. की साधी गोष्ट आहे म्हटलं तर, की एक राजा होता, त्याला आवडती आणि नावडती अशा 2 राण्या होत्या. म्हणजे पूर्वीच्या राजे लोकांची मजा होती. तर आवडतीला एक मुलगा होता, नावडतीला एक मुलगा होता. तर एकाच राजवाड्यात ते सगळेजण वाढत होते. पुढे नावडतीला असं लक्षात आलं की राजाचं काही आपल्यावर प्रेम नाही, की म्हणून आपण नावडते आहोत, म्हणून ते आपल्या मुलाला घेऊन त्याच गावात एका नदीच्या किनारी कुडाची झोपडी बांधून तिथे राहायला लागली. पण ती अतिशय प्रसन्न मुद्रेची बाई होती, तिच्यामध्ये अनेक कला होत्या आणि ती आनंदात तिथे त्या कुडाच्या झोपडीमध्ये राहायला लागली. त्याच्यानंतर मग एक दिवस काय झालं की याला बरीच वर्ष झाली आवडती नावडतीला विसरली देखील होती. पण एक दिवस त्या आवडतीचा राग खूप उफाळून आला. राजाने वैद्याला वगैरे बोलवलं, त्याने औषधं दिली, आवडतीने ती फेकून दिली. तर राजा म्हणलं काय झालं काय कळत नाही. म्हणून त्यांनी राणीपाशी येऊन चौकशी केली, तुला झालं काय, तुला काय हवं आहे. तर ती म्हणाली नाही, मला कुडाचं घरात राहायची माझी इच्छा होती आहे. तर राजा म्हणा तुला काय वेळ लागलं काय, तू इतकी मोठी राणी आहेस, माझी आवडती राणी आहेस, तुझ्यासाठी मी भला मोठा प्रासाद बांधून देईल. त्याला हसीदांच्या भिंती असतील, त्याच्या संगमरवरी फरशा असतील, त्याला कमळाची वेलबुट्टी असेल, अशा भव्य प्रासादात राहण्याची तुझी लायकी आहे, तू कुडाच्या झोपडीत कशी काय राहतेस. ते म्हणजे नाही, ती नावडती आहे ना, ती तिथे राहते, मला त्याच झोपडीत राहायचं आहे. मग राजा म्हणून ठीक आहे बाबा, म्हणून राजाने कुडाची झोपडीत बांधून दिली. काही दिवस तिथे राहिली, पण तिला काही तिथे चैन पडेना, कारण तिला राजवाड्याची सवय होती. म्हणून आवडती परत आली राजवाड्याबद्दल, म्हणजे मला काय तिथे राहणं शक्य नाही. तर काही दिवसांनी आवडती म्हणाली की मला नदीवर स्नान करायला जायचं, तुम्ही व्यवस्था करा. तर राजाने व्यवस्था केली. आवडती स्नानाला निघाली मेढ्यातून राणे म्हणल्यानंतर. तिच्यापुढे सैन्य, आजूबाजूला सनई चौघडे वगैरे सगळं वाजत चाललेलं, गाजत वाजत नदीवर गेली. नदीवर आंघोळ करून परत येताना तिने पाहिलं तर एक सुंदर स्त्री दिसली. आता राणीबरोबर तिच्या सख्या पण असायच्या.
तर ती सुंदर स्त्री कमरेवर मातीची कळशीमध्ये पाणी भरून तिच्या घरी चाललेली होती आणि छान दिसत होती. नावडतीने तिच्या सखीला विचारलं, कोण गं ही? ते म्हणजे बाईसाहेब विसरलात का, हीच नावडती. म्हणून काय छान दिसते. मग त्याच्यानंतर ती घरी आली आणि परत रुसून बसली. परत राज आला, तुला काय हवे, तुला काय पाहिजे? ते म्हणली, नाही मला नदीवर जाऊन मातीच्या कळशीतून पाणी भरून आणायचं. राजा म्हणला, ठीक आहे जा तू. मग ती गेली नेहमीप्रमाणे. येताना मातीच्या कळशीत पाणी भरून आणलं कमरेवर आणि घरी आल्यानंतर घरी येतातच तिच्या मनात विचार केला, आपण एवढे राणी आहोत, हे काय करतो आपण? म्हणून तिने ती माशीची कळशी तो मातीचा घाडा टाकून फोडून टाकला. आणि तिला काही चेन पडत नव्हती, काय करावं. नंतर एक आणखीन एक गोष्ट घडली ती अशी की ती एकदा अशीच नदीवर गेलेली असताना तिच्या लक्षात येते एक लहान मुलाला रस्त्याने जाताना पाहते. त्याच्या हातात एक परडी असते. त्या परडीमध्ये फळं फुलं आणि शेतातून आणलेली भाजी असते. आणि ती विचारते, कोण का हा? त्या सखीला विचारते. ते म्हणून, बाईसाहेब विसरला तुम्ही, हा नावडतीचा मुलगा आहे आणि तो त्याच्या आईसाठी दररोज अशी फळं फुलं आणि भाजी घेऊन जातो. तर तिला वाटलं, बापरे काय छान कल्पना आहे आणि किती आनंदात राहते नावडती. म्हणून ती घरी आली, परत रुसून बसली आणि परत राजा म्हणून, तुला काय हवं आहे, काय तुला काय देऊ मी आता? तर नावडती म्हणाली, माझ्या मुलाला तुम्ही सांगा की आपल्या मुलाला तुम्ही असं सांगा की रोज मला परडीतून त्यांनी अशीच भाजी फळं आणि फुलं आणून दिली पाहिजेत. राजा म्हणणार, सोपी गोष्ट आहे, मी सांगतो राजपुत्राला आपल्या. म्हणून राजा राजपुत्राला सांगतो की अरे तुझ्या आईला रोज त्या परडीतनं अमुक अमुक गोष्टी आणून दे. तर राजपुत्राला खूप राग आलेला असतो की आम्ही राजपुत्र आहे, कुठेतरी बाहेर जाऊन परडीतनं भाजी फळं फुलं घेऊन हे काय चाललं आहे. पण तरीसुद्धा तो जातो, कारण शेवटी राजाची आज्ञा आहे. म्हणून तो जातो आणि सगळं परडी भरून घेऊन येतो. पण येईपर्यंत त्याचा संतापाने चेहरा फुललेला असतो. आईपाशी आल्यानंतर तो परडी ते दाणकन आपडतो निघून जातो. आवडतीला त्याचंही समाधान मिळत नाही की अरे आपला मुलगा एवढा चिडला आणि आवडतीचा मुलगा मात्र हसत खेळत त्याच्या आईसाठी रोज हे काम करतो. शेवटी मग काय झालं की तिला काय आयुष्य कसं काढावं ते कळेना. शेवटी एकदा असं झालं की त्याशीच रुसून बसली. राजा म्हटलं, परत तुला काय हवं आहे वगैरे. ते म्हणजे मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे, तुम्ही माझ्या सखीला पाठवून द्या. त्यामुळे सई नावाची एक सखी होती. तर राजाने त्या सईला पाठवून दिलं. बघ बाई राणीबाई साहेब काय म्हणतात ते. तर राणी त्या सईला म्हणाली, अगं ती जी नावडती आहे ना, तिच्याकडे एक वेळूची सुंदर बासरी आहे आणि ती बासरी वाजवून ती नावडती जे सूर काढते त्या बासरीतून ते इतके मोहक असतात, इतके सुंदर असतात की ते मला ऐकत बसावं असं वाटतात. खरं तर माझ्याकडे सोन्याची बासरी आहे, पण मला ती वाजवताच येत नाही. इथे कथा संपलेली आहे. आता या गोष्टीतनं ज्याला जसा अर्थ काढायचा तसा त्याने अर्थ काढावा. अर्थ यातला खरा असा की कधी दुसऱ्याचा द्वेष किंवा मत्सर करू नये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही तुमच्या आनंदाची निधानं किंवा आनंदाची ठिकाणं तुम्ही स्वतः शोधली पाहिजेत. आणि बाहेरून आनंद कोणी देत नसतो तुम्हाला. मला आनंद पाहिजे म्हणून या गोष्टी करा असं म्हणून बाहेरून आनंद मिळत नसतो. आनंद हा तुमच्या आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो आणि तो नेहमी आतून निर्माण होतो. हा महत्त्वाचा संदेश रवींद्रनाथांना द्यायचा आहे. या कथेचा मी उल्लेख अशासाठी केला की या कथेतला जो मी शेवटी सांगितलेला संदेश आहे त्याचा अर्थ मी काढला आहे. रवींद्रनाथांनी अर्थ काढला नाही. प्रत्येक वाचकाला जसा वाटेल तसा अर्थ त्याने काढावा. तर हा जो अर्थ आहे हा वैश्विक पातळीवर लागू पडणार आहे. त्यात बंगालचा आणि भारताचा आणि इतर कुठल्या देशाचा संबंध नाही की द्वेष करू नका, मत्सर करू नका, स्वतः कार्यरत राहा, स्वतः आनंदाची ठिकाणं शोधा आणि आनंदी राहा. हा जो संदेश आहे सगळा विश्वाला लागू पडणार आहे. एक छोटं उदाहरण आहे, पण अशा तऱ्हेची सर्व त्यांच्या काव्यातनं आणि साहित्यातनं आणि कथांमधनं आलेली वर्णनं विश्वात्मक पातळीवर पोचणारी आहेत. म्हणून या पुस्तकाला मी विश्वमानव रवींद्रनाथ टागोर हे नाव दिलं. म्हणजे विश्वमानव नाव का दिलं, कारण ते कायम विश्वाच्या पातळीवर विचार करत होते म्हणून. आता मी बराच वेळ घेतलेला आहे, वेळेपेक्षासुद्धा मी 10-15 मिनटं आधी घेतलेले आहेत. मी माझ्या फक्त पत्नी अलका हिला सांगतो की रवींद्रनाथांची एक 3-4 मिनटाची किंवा 2च मिनटाची कविता आहे जी तुम्हाला म्हणून दाखवेल. त्यानंतर मी 1-2 मिनटं बोलेन आणि आपण भाषणाचं संपवूया. नमस्कार. कविता अशी आहे. भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा. भयशून्य चित्त जेथ उन्नत सदैव माथा. मम देश ही जागृत हो या मुक्त स्वर्गी आता. मम देश ही जागृत हो या मुक्त स्वर्गी आता. हो अनिर्बंध हे ज्ञान, हो अनिर्बंध हे ज्ञान, न संकुचिताची व्यथा. गर्भातून सत्याच्या ये शब्दांनाही सुंदरता. अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता. रूढींना नाही थारा
विचारी अखंड निर्मलता. तव प्रेरणेमुळे नव उन्मेषी व्यापकता. भयशून्य चित्त जेथे उन्नत सदैव माथा, उन्नत सदैव माथा. धन्यवाद. विश्वात्मकतेचा आणि रवींद्रनाथांच्या उदात्त विचाराचा एक चुणूक कळावी म्हणून ही कविता मी फक्त अलकाला वाचायला सांगितली. आणि माझ्या आयुष्यात ती चांगली वाचते. तिचा आवाज थोडासा खराब झाला असल्यामुळे तिला नीट म्हणता नाही, पण एरवी ती खूप चांगली म्हणते. तर एका फक्त महत्त्वाचा उल्लेख करायला तो सांगतो, तो असा की मगाशी मी सुरुवातीलाच भाषणाचं सांगितलं होतं की रवींद्रनाथांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलं. त्यानंतर 1905 साली जी पाहणी झाली होती ती बंगालच्या स्वदेशी चळवळीमुळे परत 1911 साली ती त्यांनी सरकारने माघार घेतली आणि पूर्वीसारखा एकसंध भारत निर्माण केला, मग बंगाल निर्माण केला. पण त्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तर 1947 साली खरोखरच बंगालचं विभाजन झालं आणि अर्धा पंजाब आणि अर्धा बंगाल हा पाकिस्तानमध्ये गेला. तर तेव्हाच्या पूर्व बंगालसाठी आणि आताच्या बांगलादेशसाठी रवींद्रनाथांनी तेव्हाच म्हणजे 1905 सालीच एक आमार शोनार बंगला नावाचं गीत लिहिलं होतं. ते आजही बांगलादेशचे लोक त्यांचं राष्ट्रगीत म्हणून वापरतात. सांगण्याचा मुद्दा असा की जनगण मन हे भारतासाठी आणि आमार शोनार बंगला हे बांगलादेशसाठी अशी 2 राष्ट्रगीतं लिहिणारे हे एकमेव भारतीय साहित्यिक असावेत. दुसरी गोष्ट काही सांगायची झाली ती अशी की जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा नोबेल पारितोषिक साहित्यासाठी मिळणारे रवींद्रनाथ हे पहिले आणि एकमेव भारतीयच नव्हे तर आशियातले पहिले भारतीय होते. त्यामुळे असा या महापुरुषाबद्दल मला खूप आदर वाटला. त्यांच्याबद्दल वाचण्याची संधी मिळाली, पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद होतो. तर युगायुगातून म्हणा किंवा शतकाशतकातून म्हणा असा महापुरुष जन्माला येतो. त्यांच्या विश्वात्मकतेला, त्यांच्या प्रतिभेला, त्यांच्या सृजनशीलतेला, त्यांच्या पुरोगामी विचारांना आणि त्यांच्या व्यापक कार्याला, मग ते श्रीनिकेतन असो, ग्रामविकास असो, विश्वभारती असो, या सगळ्या कार्याला त्रिवार वंदन करून मी माझे भाषण वाढवतो. धन्यवाद. सांस्कृतिक प्रवाहाचा महासागर असणाऱ्या टागोर कुटुंबात जन्मलेले रवींद्रनाथ लहानपणी अवखळपणा वाढला म्हणून लक्ष्मण रेषेंचं रिंगण घालून त्यांना शिक्षा केली. वास्तविक पाहता त्याचवेळी शिकवलेली मर्यादा त्यांनी नलिनीबरोबर जगलेल्या क्षणांमध्येही कधी ओलांडली नाही. शालेय शिक्षणात रमले नाहीत, पण शांतिनिकेतन हे स्वगृह एक शिक्षण शैली म्हणून त्यांनी विकसित केली आणि तीच शैली विश्वभारती विद्यापीठामध्ये परिणत झाली. लघुकथांचे जनक, सामूहिक शेतीचे प्रेरक, स्वदेशी चळवळीत सहभाग, राजकीय मतभेद लेखातून मांडणारे रवींद्रनाथ लेखन, नर्तन, चित्रकला असं बहुरंगी उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांचा जीवनपट आपल्या सोप्या ओघवत्या शैलीनं, ओघवत्या वाणीनं आम्हास उलगडून दाखवला. याबद्दल श्रीयुत प्रदीप कुलकर्णी यांचे मी मनापासून आभार मानते. या व्याख्यानास उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांचेही मनापासून आभार. रवींद्रनाथांच्या कवितांमधल्या एका सुंदर कवितेचं वाचन केलं याबद्दल कुलकर्णीताई आपलेही आभार. तांत्रिकदृष्ट्या सर्वपरीनं मदत करणारे आणि ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपला सहभाग दाखवणारे, कार्यरत असणारे सर्वांचे मी आभार मानते. याच व्याख्यानमालेमध्ये उद्या डॉक्टर आदित्य अभ्यंकर यांचं लोकमान्य टिळकांनी आचरलेलं गीता रहस्य या विषयावर व्याख्यान असेल. या व्याख्यानासाठी आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण देऊन आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.